नमस्कार, मी अमित भिडे. माझी शाळा माझा जिव्हाळा या पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. टिळकनगर शिक्षण संस्थेने हा पॉडकास्ट सुरू केलाय खास आजी विद्यार्थ्यांसाठी आणि माजी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा. आपल्या शाळेने विद्यार्थ्यांच्या स्वरूपामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून उत्तमोत्तम रत्न घडवली. या माजी विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये यशाची अनेक शिखरं काबीज केली. त्यांची यशोगाथा आपल्याला या पॉडकास्टच्या माध्यमातून जाणून घ्यायचे. आज आपल्यासोबत आहे चित्रलेखा वैद्य. 1997च्या बॅचची चित्रलेखा हा आमच्यासाठी खरोखर एक अभिमान. याचं कारण माझ्यासाठी थोडंसं पर्सनल आहे, कारण मी सुद्धा 1997च्या बॅचचा. चित्रा आणि मी एका वर्गात होतो, त्यामुळे चित्राशी आज गप्पा मारायला मला खूप आनंद होणार आहे. चित्राचा सुरुवातीला मी परिचय करून देतो. चित्रलेखा वैद्य या पर्यावरण अभियांत्रिकी क्षेत्रातलं एक अतिशय नावाजलेलं नाव आणि यशस्वी उद्योजिका. वर्षा सुप्त प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा. त्यांनी मुंबई विद्यापीठातून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदवी आणि पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलंय. त्याचबरोबर त्यांनी सांडपाणी औद्योगिक पाणी प्रक्रिया या संदर्भात विशेष प्रशिक्षण सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंट नवी दिल्ली इथून घेतलेला आहे. सोलर पीव्ही मॉड्यूल्स आणि सिस्टीम्सवरील प्रगत अभ्यासक्रम त्यांनी IIT बॉम्बे मधून पूर्ण केलाय. पाणी, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ ऊर्जा या क्षेत्रात गेली 2 दशकं चित्रलेखा भरीव कामगिरी करतायत. एवढंच नाही, भारतीय लष्कर, नौदल, हवाई दल आणि DRDO यासारख्या संरक्षण संस्थांसाठी शाश्वतता आणि पर्यावरण पूरक तंत्रज्ञानावर आधारित फर्स्ट इन इंडिया प्रकल्प चित्रलेखांनी यशस्वीपणे राबवण्याचं श्रेय त्यांनी घेतलेलं आहे. आज त्या केवळ यशस्वी उद्योजिका नाहीत, तर शाळा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी चित्रलेखा एक प्रेरणादायी नेतृत्व आहेत. चित्रलेखा पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत. आज कित्येक दिवसांनी आपण शाळेत आलेलो आहोत. या इमारतीत आल्यावर, या वर्गात आल्यावर, या बेंचवर बसल्यावर काय भावना होत्या? आमचा 8वी चा वर्ग होता. वंडरफुल. आणि आमची बॅच मस्तीखोर म्हणून प्रसिद्ध होती. तर वर्गात आल्यावर पहिल्यांदा मला वर्गाबाहेर उभे राहिलेले दिवस आठवले आणि छान वाटलं. म्हणजे इतक्या वर्षांनी शाळेत आल्यावर शाळेत एवढे बदल घडले, कॉलेज सुरू झालं आणि इट इज ॲब्सोल्युटली नॉस्टॅल्जिक. मस्त. चित्रलेखा, शाळेतल्या आठवणी या आपण चर्चा करणारच आहोत, पण आज आम्ही तुझ्याकडे एक यशस्वी उद्योजिका म्हणून बघतो. मी चित्रा म्हणतो तुला आता, कारण तुझ्याकडे बघताना अनेकदा असं होतं ना की मान उंच करून बघावी लागते, एवढी तू यशाची झेप घेतलेली आहेस. त्याविषयी आज आपण आधी चर्चा करूया. शाळेतल्या आठवणींवर आपण येणारच आहोत. चित्राकडून तिच्या शाळेतल्या खूप गमती जमती ऐकायच्या मला बऱ्याच माहिती आहेत, त्या तिच्याकडून मला जाणून घ्यायच्या आहेत. पण सुरुवातीला आपण शिक्षण आणि करिअर या आपल्या महत्त्वाच्या सेगमेंटकडे येऊया. तर सिव्हिल आणि पर्यावरण अभियांत्रिकी या क्षेत्राची निवड कशी आणि का केली? मला असं वाटतं की 4वी-5वी मध्येच माझं ठरलं होतं की मी इंजिनिअरिंग करणार आहे आणि काय नाही करणार आहे हे पण पक्क ठरलं होतं की गाणं, ड्रॉइंग हे मला छंद ठेवायचा आहे, याचा व्यवसाय नाही करायचा आहे. कॉमर्सला नक्की नाही जायचं आहे. स्वयंपाकाची आवड नाही म्हणून हॉटेल मॅनेजमेंट करणार नाही. सो काय नाही करणार हे पक्क होतं. आणि मला असं वाटतं की इंजिनिअरिंग बाय डिफॉल्ट माझ्या रक्तात होतं पहिल्यापासून. असं वाटतं मला की इंजिनिअरिंग म्हणजे काय, शेवटी अनालिटिकल अप्रोच आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच आहे. आणि त्यानंतर मग 12वी नंतर 3 ऑप्शन माझ्या डोक्यात की सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल मधलं आपल्याला ऍडमिशन मिळेल तिथे. आणि मग सिव्हिलला ऍडमिशन घेतली. मला सिव्हिल आवडायला लागलं. मला असं वाटतं नेहमी, आणि गेल्या 20 वर्षात मी हे जगले की सिव्हिल इंजिनियर हे विश्वकर्म्याचं रूप आहे. वा. तुम्ही शहराचं, देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर घडवता, जे पुढचे 50-100 वर्ष देशाच्या इकॉनॉमीवर, देशाच्या चलनवलनावर चांगला किंवा वाईट परिणाम घडवणार आहे. त्यामुळे तुम्ही आज जे बनवताय, आज जे डिझाईन करताय, ते पुढच्या 30-40-50 वर्षाच्या पॉप्युलेशनवर चांगला इम्पॅक्ट घडवणार आहे. मला वाटतं ही फार मोठी अपॉर्च्युनिटी आहे एखाद्या चांगल्या सिव्हिल इंजिनियरसाठी की आपण उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर घडवलं. तर तुला गंमत सांगते, नवी मुंबईचा वॉटर सप्लायचं काम मी केलं होतं. आणि 450 मिलियन लिटर वॉटर सप्लाय, एवढी मोठी अख्ख्या शहराचा वॉटर सप्लायचं काम होतं, जे पुढचे 50 वर्षाला उपयोगाला येणार आहे. तर माझ्या मुलाला मी माझी पाईपलाईन दाखवली होती. त्यानंतर पुढचे 5 वर्ष रस्त्याचं होता ना, आईची पाईपलाईन. म्हणजे ते कुठेतरी येतं की
माझी पाईपलाईन आहे, मी डेव्हलप केली, मी डिझाईन केलेली आहे, मी एक्झिक्यूट केलेली आहे आणि ते राहतं, कायमचं राहतं. सो मला असं वाटतं की सिव्हिल इंजिनियरला एक फार मोठी अपॉर्च्युनिटी, एक विश्वकर्माचं छोटंसं काम आपल्या कामातून उभं करणं. क्या बात. आणि आय टेक लॉट ऑफ प्राईड इन दॅट. सिव्हिल इंजिनिअरिंग करायचं अँड आय स्टार्टेड एन्जॉईंग इट. त्यानंतर डोंबिवलीतल्या एका NGO बरोबर पण मी काम करत होते इंजिनिअरिंगला असताना. तर अच्छा. ठाणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात ती संस्था बरंच काम करते. तर ठाणे जिल्हा हा मुंबईला पाणी पुरवठा करतो हो. आणि त्या जिल्ह्यामध्ये, त्याच्या विशेषतः ग्रामीण भागामध्ये पावसाळा संपला की पाणी नसतं. सो जो जिल्हा अख्ख्या मुंबई शहराला पाणी पुरवठा करतो त्या जिल्ह्यामध्ये पावसानंतर शेतीसाठी पाणी नाही. खरंय. हे मला फार हादरवून टाकलं या वस्तुस्थितीने. आणि त्या क्षणाला मला जाणीव झालं की वॉटर कॅन मेक द इकॉनॉमी, वॉटर कॅन ब्रेक द इकॉनॉमी. येस. सो तुम्ही जर वॉटर रिसोर्सेस डेव्हलप केले तर तुमची इकॉनॉमी डेफिनेटली पुढे जाणारच जाणार. अँड दॅट वॉज द पॉईंट. मी ठरवलं की एन्व्हायरमेंटल सेक्टरमध्ये काम करायचं आणि मग पाणी, मग वेस्ट मॅनेजमेंट, मग एनर्जी, हे सगळे विषय जोडलेले आहेत. सो दॅट वॉज द पॉईंट की मी ठरवलं की एन्व्हायरमेंटल सेक्टरमध्ये काम करायचं. म्हणजे मला स्वतःला नेहमी असं वाटतं की नोकरी, धंदा, व्यवसाय सगळेच करतात, सगळ्यांनाच पोट भरायचं आहे. पण सावरकरांचं मला ते वाक्य अतिशय आवडतं की देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि त्या देशाचं आपण देणं लागतो. सो मला असं वाटतं की आपल्या कामातून आपण जर ते देशातले प्रश्न सोडवू शकले तर आपल्या शिक्षणाचा उपयोग काय. सुंदर. सो त्यावेळेला वाटलं की नाही, दिस इज माय कॉलिंग. आणि हे कॉलिंग इतकं स्ट्रॉंग आहे की मला मरेपर्यंत हेच काम करायचं आहे. माझ्या शब्दकोशामध्ये मी रिटायरमेंट हा शब्दच नाही ठेवलाय, कारण माझ्यासारख्या हजारो लोकांनी शेकडो वर्ष करायचं हे काम आहे. त्यामुळे रिटायरमेंट नाही घेणार मी या कामातून कधी. तू हे काम जगतेस. हो. आणि मला खरोखर आवडलं चित्रा. म्हणजे दोन गोष्टी. एक तर ह्याच्या पुढे केव्हाही मी नवी मुंबईत जाईन त्यावेळेला पाणी पिताना दरवेळी तुझी आठवण येईल. आणि दुसरं म्हणजे तू सावरकरांचं हे जे वचन सांगितलंस ना, खरोखर सुंदर. कारण आपण सगळेच पोटापाण्यासाठी हे सगळं करतच असतो आणि ते कोणाला चुकलेलं नाही. पण एखाद्या गोष्टीचं पॅशन असणं म्हणजे काय, हे तू आत्ता या उदाहरणातून सांगितलं. चित्रा हे खरोखर यासाठीचं एक उत्तम उदाहरण आहे. कसं ते पुढे येईलच. पुढचा प्रश्न चित्रा मी तुझ्याकडे येतो. इंजिनिअरिंग करताना कोणत्या अडचणी आल्या आणि त्यातून शिकलेले धडे. कारण मागे एकदा आपण गप्पा मारत होतो आणि त्याच्यात तू मला सांगितलं होतंस की अरे आम्ही इंजिनिअरिंग करताना इतकी आव्हानं आली की चहा पण मी सिमेंट पडलेला प्यायलेला आहे. अशी अनेक आव्हानं तू इंजिनिअरिंगच्या माध्यमातून आलेली पाहिली अशी, त्याविषयी. सो सिव्हिल इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतली. आमच्या 120 मुलांच्या बॅचमध्ये 9-10 मुली होत्या. त्या 9-10 मुलींमधल्या 7-8 मुली आज ऑफिसमध्येच काम करतात. दे डोंट गो टू फील्ड. सो मला असं नको होतं. मला फील्डवर आपण जे शिकलो ते प्रत्यक्षात अनुभवायचं होतं, त्याच्यावर कमांड हवी होती मला. म्हणून मी फील्डवरचं प्रत्येक काम स्वीकारलं. मग काय म्हणतात ना की साईटवर मी इंजिनियर म्हणून गेली, मी फिमेल इंजिनियर म्हणून नाही गेली. त्यामुळे फिमेल म्हणून मी लवकर घरी मला जायला लागेल का, मग उशिरा कशी थांबू, मग डंपर चालवण्यापासून सगळे उद्योग साईटवर करून बघितलेले आहे. साईट जनरली असं त्या रिमोट जागी असतात, त्यामुळे त्या साईटवर तिथला चहावाला हा देव असतो, कारण दुसरं काहीच मिळत नाही. मग त्या चहामध्ये बाय डिफॉल्ट सिमेंटची पावडर असतेच, तर थोडं सिमेंट तुमच्याही पोटात जातं. म्हणजे सगळ्यात बेसिक प्रॉब्लेम, साईटवर टॉयलेटच नसायचं, कारण साईटवर मुलीच नसायच्या. त्यामुळे माणसं कुठेही जातात, मुलींना असं नाही जाता येत. मी जिथे नोकरी करत होते 6 महिने भांडले की साईटवर टॉयलेट पाहिजे. आता पाईपलाईनची साईट आहे, 200-250 कोटीचं काम आहे, पण टॉयलेट नाही. बरं, पाईपलाईनच्या साईटवरचं ऑफिस दर महिन्याला पुढे सरकत जातं. जशी पाईपलाईन पुढे सरकते तसं ऑफिस पुढे सरकतं. मग त्यावेळेला त्या पोर्टा केबिनच्या ऑफिसमध्ये टॉयलेट नसायचं. मग पहिले भांडून टॉयलेट मिळवलं मी. मग नंतर माझ्यानंतर बाकी मुलींना मी इंटरव्ह्यूमध्ये घ्यायला लागले. मग 14, 15, 20 मुली आल्या आणि सगळं म्हणजे साईटवर रायट्स झाल्या होत्या, मशिनरी आमच्या समोर जाळली गेली होती, ते मी हँडल केलं. एकदा तिथे कोणाचा तरी मर्डर झाला होता, ते हँडल केलं, पोलीस हँडल केले. हायवेवर आमची साईट होती तर सारखे ॲक्सिडेंट्स व्हायचे. आमच्याकडे JCB फोकले नसायचे, तर रात्री बेरात्री पोलिसांचे फोन यायचे. आईला टेन्शन यायचं की हिला पोलीस का फोन करतात. म्हटलं काही नाही, तिथे हायवेवर ॲक्सिडेंट आलाय, त्यांना ते क्रेन हवे म्हणून ते फोन करतायत. सो अशा गमती जमती साईटवर खूप झाल्यात. आणि आपण फिमेल इंजिनियर म्हणून भाव करू नये. आपण फक्त इंजिनियर म्हणून गेलो की पुढच्या गोष्टी आपोआप साध्य होतात. सुरुवातीला कसं असतं की कॉन्ट्रॅक्टर, सिव्हिल लेबर ह्यांना बाईची सवय नसते.
सो कॉन्शियसली मी माझं क्लोदिंग बदललेलं आहे. पंजाबी ड्रेस घालणं मी बंद केलं. फुल शर्ट, फुल कॉलरचं शर्ट पॅन्ट घालायला सुरुवात केली बिकॉज दे आर सो यूज टू मस्क्युलिन क्लोथ्स. हे सबकॉन्शियस आहे फार, पण ह्याचा सुद्धा परिणाम होतो की त्यांना आपण त्यांच्यातलेच वाटायला लागतो. आणि म्हणजे साईटवर खूप ॲक्सिडेंट्स हँडल केले, त्याच्यातून सेफ्टीबद्दल मी स्वतः शिकले, त्यानंतर मी लोकांना शिकवलं. सो मला असं वाटतं की माझ्या तिथे असण्याने सेफ्टीमध्ये बराच बदल घडला, होणारे ॲक्सिडेंट्स टळले. मला वाटतं एक चांगला इंजिनियरचं तेच हे आहे की तुमची साईट कम्प्लीट ॲक्सिडेंट फ्री कम्प्लीट होईपर्यंत याच्यासारखं मोठं काम नाही दुसरं. सो 7-8 वर्ष मी नोकरी केली तेव्हा हे सगळं बघितलं. आणि मला असं वाटतं की सगळ्या चुका स्वतःच्याच कंपनीत करायची गरज नसते. तर मग मी दुसरीकडे नोकरी करून पण अनुभव घेतले, चुका करून बघितले, मुद्दामून नाही. पण म्हणजे त्या अनुभवातून मग जेव्हा तुम्ही स्वतःची कंपनी डोक्यात सुरू करायची हे आहे, तेव्हा तुम्ही सगळ्या डिपार्टमेंटमध्ये काम करता, सगळी डिपार्टमेंट कशी काम करता हे बघता. सो ते 7-8 वर्ष मला असं वाटतं की मी माझं ग्रूमिंग केलं. इट वॉज टार्गेटेड की मला स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. सो त्या दृष्टीने मी माझ्या नोकरीकडे बघितलं की मला मॅक्झिमम अनुभव कसा घेता येईल. त्यामुळे आता रॉकेट आणि सबमरीन सोडून मी बऱ्याच गोष्टी जगातल्या चालवलेल्या आहेत. अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. क्या बात आहे, क्या बात आहे. चित्रा, ह्या निमित्ताने तू हे जे आता अनुभव सांगितलेस त्या निमित्ताने 2 उदाहरणं आठवतात. एक म्हणजे सुधा मूर्तींचं. JRD टाटांनी त्यांना सुरुवातीला सांगितलं की फ्लोअरवर आमच्याकडे महिला इंजिनियर्स काम करत नाहीत, तर तू तिकडे कशी काम करणार. त्यांनी ते करून दाखवलं. आणि दुसरं म्हणजे फायटिंग आर्म्सची कवाडं ज्या वेळेला महिला ऑफिसर्सना खुली झाली त्यावेळेला पहिला मुद्दा आला होता हा की फायटिंग आर्म्समध्ये महिला आल्यावर ज्या बेसिक ॲम्युनिटीजची आवश्यकता आहे तिथपासून तयारी करावी लागणार आहे. बरोबर. किंवा गुंजन सक्सेनांना ज्या वेळेला त्या पहिल्यांदा हेलिकॉप्टर पायलट झाल्या त्यावेळेला जे प्रॉब्लेम्स आले होते ते बहुधा तुला पण आत्ता आले, पण त्याच्यावर तू मात केलीस. जी पुढे शिक्षण घेत आहेत मुलं त्यांच्यासाठी एक महत्त्वाची टिप या निमित्ताने, पुढे तुम्ही इंजिनिअरिंग कराल किंवा अशा काही क्षेत्रांमध्ये जाल, आज अनेक क्षेत्रांमध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून वगैरे उभ्या आहेत असं आपण वाचतो ऐकतो, पण तो प्रवास सोपा नव्हता. तर तुम्हाला सुद्धा असे स्वतःचे मार्ग बनवायचेत आणि ते बनवण्यासाठी ह्या पॉडकास्टमधून चित्राची प्रेरणा घ्या. चित्रा, ग्रेट. आपण बोलूया पुढच्या याच्याकडे. वर्षा सुक्त हा खूप मोठा खरं तर चॅप्टर आहे. वर्षा सुक्त प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सुरू करण्यामागची तुझी संकल्पना काय होती, कल्पना सुचली कशी? दॅट इज माय फर्स्ट बेबी बिफोर माय चाइल्ड. सो पाणी विषयात जेव्हा काम करायचं ठरवलं तेव्हा संस्कृत हा माझा आवडता विषय. तर जेव्हा कंपनीचं नाव शोधायचं तर पहिला शब्द डोक्यात आला तो वर्षा सुक्त होता. वर्षा म्हणजे पाऊस आणि सुक्त म्हणजे प्रार्थना. तर पावसाची प्रार्थना ह्याच्यापेक्षा वेगळा शब्द मला सुचूच शकला नसता असं मला वाटतं. आणि त्याच्यातून मग जसं म्हटलं की या विषयामध्ये सगळ्या एन्व्हायरमेंटल सर्व्हिसेस अंडर वन रूफ देणाऱ्या फार कमी कंपन्या आहेत. त्यामुळे कोणीतरी करेल ह्याची वाट न बघता मी माझा रस्ता सुरू केला, छोट्या मोठ्या ज्या प्रमाणावर शक्य येईल त्या प्रमाणावर. आणि मला असं वाटतं की माझी विजन होते की भारतातलं एन्व्हायरमेंट आणि सस्टेनेबिलिटी मधलं वॉलमार्ट, आय वॉन्ट टू बिकम दॅट. सो ती विजन घेऊन काम सुरू केलं. बऱ्याचदा तुमचा प्लॅन एचा प्लॅन बी सी झेड पर्यंत पण जातो बऱ्याचदा, पण तुमचा प्लॅन असला पाहिजे. म्हणजे प्लॅन असला तर फसेल, नसलाच तर फसणार पण नाही. सो दॅट वॉज द पॉइंट. आणि मग पाण्याबरोबर काम करताना लक्ष आलं की एनर्जी पण निगडीत विषय आहे, वेस्ट मॅनेजमेंट फार मोठा निगडीत विषय आहे. मी नेहमी माझ्या भाषणामध्ये हा मुद्दा मांडते की काही हजारो वर्षापूर्वीचं सिव्हिलायझेशन, मोहेंजोदडो हडप्पाबद्दल आपण शिकलो, सगळं होतं त्याच्यात. काय नव्हतं? पक्क्या विटांचं बांधकाम होतं, वॉटर सप्लाय होतं, वेस्ट मॅनेजमेंट होतं, उत्तम कन्स्ट्रक्शन होतं. काय नव्हतं? तर डम्पिंग ग्राउंड नव्हतं. राईट. सो डम्पिंग ग्राउंड नसलेलं सिव्हिलायझेशन मोठं की आपलं आजचं सिव्हिलायझेशन मोठं? आपल्या आजच्या डम्पिंग ग्राउंडवर जर अजून 500 वर्षांनी उत्खनन केलं तर पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय सोडून चाललोय? डम्पिंग ग्राउंड सोडून चाललोय. हु इज मोर सिव्हिलाइज्ड? दे वेर मोर सिव्हिलाइज्ड. त्यामुळे इथून सुरुवात आहे. आपल्याला आदर्शांची गरज नाही. आपल्याकडे मोहेंजोदडोने ऑलरेडी शहर कसं असावं आयडियल ह्याचा आदर्श मांडून ठेवलेला आहे. त्यामुळे कचरा हा फार मोठी गोष्ट आहे की आपण पुढच्या पिढीसाठी काय सोडून चाललोय. आपण म्हणतो ना की कयामत के दिन पे आर यू पार्ट ऑफ प्रॉब्लेम ऑर आर यू पार्ट ऑफ सोल्युशन? आय वॉन्ट टू बिकम पार्ट ऑफ सोल्युशन.
सो आय स्टार्टेड विथ दॅट की वेस्ट मॅनेजमेंट पुढच्या पिढीसाठी. आणि मला असं वाटतं की मी स्वार्थ करते, मी माझ्या मुलासाठी सुखकर आयुष्य जग बनवायचा प्रयत्न करते, त्याच्याबरोबर तुझ्याही मुलाचं होईल, हा परमार्थ झाला. पण आपण पुढच्या पिढीसाठी काय सोडून चाललोय, काय वातावरण सोडून चाललोय. आपण नेहमी म्हणतो की मुलाच्या शिक्षणासाठी आम्ही इन्व्हेस्टमेंट केली, लग्नासाठी इन्व्हेस्टमेंट केली, त्याला शुद्ध हवा मिळेल म्हणून तुम्ही काय इन्व्हेस्टमेंट केली, त्याला शुद्ध पाणी मिळावं म्हणून काय इन्व्हेस्टमेंट केली, त्याला शुद्ध अन्न मिळावं म्हणून काय केली. जर नसेल केली 25 वर्षांतर हाच मुलगा तुम्हाला प्रश्न विचारेल, शिक्षणासाठी पैसे ठेवले ठीक आहे, आज मी श्वास घेऊ शकत नाहीये, मी काय करू त्या पैशाचं. आणि फार दूर जायची गरज नाही, आज दिल्लीत बघितलं असतं तुला हेच दिसेल. 5 वर्षाच्या मुलाच्या लंग्सचे एक्सरे भयंकर आहेत, एखाद्या 50 वर्ष स्मोकर असलेल्या माणसासारखे एक्सरे आहेत. सो मी जे बोलते ते भविष्य नाही, हे वर्तमान आहे. हे आपण ऑलरेडी त्या प्रॉब्लेम मध्ये जगतोय. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या विषयात माझ्यासारख्या अजून 1000 कंपन्यांनी येऊन काम करायची गरज आहे, तेव्हा कुठेतरी हा प्रश्न थोडा तरी सुटेल. खरंय. वर्षासुप्त विषयी अजून सांगा ना, कारण वर्षासुप्त नेमकं काय करते हे जाणून घ्यायचं आहे. सो आम्ही वॉटर कॉन्झर्वेशन, वेस्ट मॅनेजमेंट, ग्रीन एनर्जी, कार्बन फुटप्रिंट ऑडिट्स, ESG याच्यातली प्रोजेक्ट्स पण करतो, कन्सल्टिंग पण करतो. आणि गेले 8-10 वर्ष माझा कम्प्लीट फोकस हा डिफेन्स वर आहे. त्याचं थोडंसं कारण मला स्वतःला आर्मीमध्ये जायचं होतं, तर इंजिनिअरिंग नंतर मी अभ्यास तयारी पण सुरू केली होती. तर त्यावेळेला माझा एक मोठा ॲक्सिडेंट झाला, पायावरून ट्रकचं चाक गेलं होतं. सो ऑलमोस्ट पाय गेल्यात जमा होता, काही हाडं हातात होती वगैरे वगैरे. मी डॉक्टरच्या हातात काही हाडं दिलेली आहेत. लोक मेल्यावर दुसऱ्याच्या अस्थी घेऊन जात असतील, मी जिवंतपणे माझी हाडं घेऊन गेलेले आहे. आणि 1 वर्ष लागलं ऑलमोस्ट पुन्हा उभं राहायला. त्या सगळ्या ॲक्सिडेंट्स, 3-3.5 किलो स्टील पायात होतं वगैरे वगैरे. त्यानंतर आर्मीने मला घेतलं नसतं मेडिकल फिटनेसमुळे. पण आपण असं म्हणतो ना की जेव्हा तुमची इच्छा एवढी स्ट्रॉंग असते तो पुरी कायनात तुम्हारी पिछे खडी हो जाते. तर मला पहिल्यांदा आर्मीतून कॉल आला काही प्रोजेक्टसाठी, तर मी पहिलं प्रोजेक्ट केलं. पहिल्या 5 वर्षात फक्त 3 कामं मिळाली. आपण त्या मोठा तो तर अजून वेगळा चॅप्टर आहे, त्याच्याकडे मला यायचंय. मुळात ना वर्षासुप्त साठी तू पहिल्यांदा काही 4 महत्वाचे शब्द वापरले त्याविषयी. सो आम्ही वेस्ट मॅनेजमेंट, वॉटर कॉन्झर्वेशन, क्लीन एनर्जी आणि ESG, कार्बन फुटप्रिंट या विषयात महत्त्वाचं काम करतो. तर त्याच्यातलं वेस्ट मॅनेजमेंट याच्यामध्ये आता आमचं स्पेशलायझेशन आहे की कुठल्याही प्रकारच्या वेस्टसाठी आमच्याकडे आजकाल कोणीही येतं, कितीही कॉम्प्लिकेटेड प्रकारचं वेस्ट असलं तर. तर आता ती वेस्टची रेंज साधं ऑर्गॅनिक वेस्ट, प्लास्टिक वेस्टपासून ते ॲम्युनेशन, एक्सप्लोजिव्ह, प्रॉपेलंटचं वेस्टबद्दल पूर्ण आम्ही हे वेस्टचं रेंज हँडल करतो. सो थोडक्यात ज्या वेस्टमध्ये कोणी हात घालायला तयार नसतं त्याच्यात पण आम्ही सक्सेसफुली हात घातलेला आहे. आणि मला असं वाटतं की एक पर्यावरण विषयातली इंजिनियर की वेस्ट असं जगात काही नसतंच. रादर वेस्ट इज अ रिसोर्स ॲट रॉंग प्लेस. आपण म्हणतो ना की वर्गातला उन्हाळ मुलगा चांगला शिक्षक त्याच्यातून चांगला मॉनिटर घडवू शकतो, तसं वेस्ट हे ते उन्हाळ मुलगा आहे की त्याचं पोटेन्शियल जर ओळखलं तर इट्स अ रिसोर्स, त्याला पुन्हा रिसोर्समध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. आणि आम्ही याच्यातच काम करतो. म्हणजे आम्ही जाळपोळ विषयात काम करत नाही की वेस्ट जाळण्यासाठी काय अक्कल लागते ना. म्हणजे आपण माणसाला पण तेव्हाच जाळतो जेव्हा त्याचं पोटेन्शियल संपतं. म्हणजे तो मेल्यावर जाळतो ना, तोपर्यंत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्याचं पोटेन्शियल आपण वापरू असतो. तसं सगळ्या प्रकारच्या वेस्टमध्ये आम्ही सस्टेनेबल सोल्युशन डेव्हलप केली. आज आपण अर्बनायझेशनमुळे जागा नाही, वेस्ट प्रचंड जनरेट होत आहे. म्हणजे नुसतं म्हटलं तर मुंबई आज 7000 टन वेस्ट पर डे जनरेट करते. गोवंडीचं डम्पिंग ग्राउंड आहे ते 90-95 वर्ष जुनं झालेलं आहे. मी एकदा म्हटलं होतं की 5 वर्ष थांबा, यालाही हेरिटेज स्ट्रक्चरचा दर्जा द्यायची वेळ येणार आहे. याचा अर्थ काय की आपण 100 वर्षामध्ये वेस्टचा प्रश्न कधी समजूच शकलो नाही. आपण वेस्टची फक्त जागा बदलत राहिलो. आपल्या घरातून डम्पिंग ग्राउंड वेस्टच राहिलं, त्याचा रिसोर्स म्हणून वापरच झाला नाही. आणि मला एकदा आठवतं BRCच्या एका सायंटिस्टनी म्हटलं होतं की जर तुम्ही केळ्याचं साल डम्पिंग ग्राउंडमध्ये पाठवत राहिले तर एक दिवस असेल की सगळी केळी नेकेड येतील, कारण जगामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस लिमिटेड आहे. मग सगळं कॅल्शियम आणि फॉस्फरस जर डम्पिंग ग्राउंडला गेलं तर झाडामध्ये येणार कुठून परत. म्हणून सर्क्युलर इकॉनॉमीचा आपण विचार केला पाहिजे. आणि वेस्ट मॅनेजमेंटचं महत्त्वाचं काम हे आहे की ज्याला वेस्ट न म्हणता तो रिसोर्स पुन्हा सर्क्युलर इकॉनॉमीमध्ये वापस आणणं. आता जसं आपण म्हणतो की ई वेस्ट, आपण रेअर अर्थ मटेरियलसाठी चायनावर अवलंबून राहायची गरज नाही. आपलं ई वेस्ट आपण रिसायकल केलं तर त्यातलं रेअर अर्थ मटेरियल आपण पुन्हा आपल्या देशात वापरात आणू शकू, जे अत्यंत टॉक्सिक आहे. अदरवाईज जे डम्पिंग ग्राउंडमध्ये गेलं तर कॅन्सरच आणि अनेक भयंकर आजारच आणणार आहे.
पण तेच जर आपण पुन्हा वापरात आणलं तर आपली इम्पोर्ट करायची डिपेंडन्सी याच्यातून फार कमी होईल. म्हणजे याचा नुसता पर्यावरणाचा इम्पॅक्ट नाही, याचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट आहे, याचा देशाच्या मटेरियल सिक्युरिटीवर इम्पॅक्ट आहे. असं म्हटलं होतं की देशाची सॉव्हर्निटी फक्त युद्धभूमीवर नाही जात, तर देशाची सॉव्हर्निटी सायलेंटली फॅक्टरीजमधून पण जाते. तुमची जेवढी डिपेंडन्सी आज आहे इतर देशांवर, जेवढे तुम्ही परावलंबी आहात तेवढं तुमचे मान धरून कोणीतरी कंट्रोल करणार आहे. आज युएसने वेनेझुएलावर हल्ला केला तर ऑइलसाठी केला. जर आपण सेल्फ सफिशियंट असू तर आपल्याला ह्या सगळ्या पॉलिटिकल सिनॅरिओमध्ये सुद्धा अपर हँड असेल, असं मला वाटतं की हा फार मोठा लार्जर इम्पॅक्ट आहे या कामाचा. एक्झॅक्टली. वेस्ट रिसायकल किंवा मॅनेजमेंट म्हणजे काय, म्हणजे मला लक्षात आलं की ते वापरलं पाहिजे परत, पण त्याचं पुढे काय होतं? त्याचं पुढे म्हणजे त्याच्यातल्या रिसोर्सेसचं एक्स्ट्रॅक्शन करून त्याचं प्युरिफिकेशन करून पुन्हा तीच वस्तू बनवण्यासाठी त्याचा वापर करणं किंवा त्याचा सेकंडरी यूज. फॉर एक्झाम्पल आम्ही ओल्ड युनिफॉर्म रिसायकलिंगमध्ये काम करतो. तो ओल्ड युनिफॉर्म, वापरलेला युनिफॉर्म जर कुठल्या टेररिस्टच्या हातात पडला तर इट्स अ सिक्युरिटी रिस्क. मग आम्ही त्या युनिफॉर्मचं अशा प्रकारे श्रेडिंग डिस्मॅन्टलिंग करतो की त्याचा त्यांना त्यांच्या व्हेकल पूलमध्ये कंपोनंटच्या डिग्रेसिंगसाठी त्या कापडाचा वापर केला जातो. सो तो युनिफॉर्म पूर्णपणे आर्मीच्या कॅम्पसमध्येच कम्प्लीट डिस्पोज होतो, तो कॅम्पसच्या बाहेर जातच नाही. सो हे त्याचं इन सिच्यू म्हणजे जागेवरचं डिस्पोजल झालं. सो असे युनिक सोल्युशन्स आम्ही प्लास्टिकसाठी डेव्हलप केले, फूड वेस्टसाठी डेव्हलप केले. तुम्ही जर नॅचरली फूड वेस्टचं कंपोज करायला गेले खड्डा करून तर त्याला 65 दिवस लागतात. याचा अर्थ तुमच्याकडे 65 दिवसांचं स्टोरेज असलं पाहिजे, जे अशक्य आहे शहरामध्ये. पण आम्ही अशा प्रकारची मशीन्स डेव्हलप केली जी 24 तासामध्ये त्या वेस्टचं खत निर्माण करतात. आणि मग ते खत तिथे वापरतात. आर्मीमध्ये रिमोट लोकेशनला भाज्या मिळत नाहीत, अन्न लवकर पोहोचू शकत नाही, तर अशा ठिकाणी तिथे म्हणजे त्या आर्मीच्या स्टेशनच्या आतमध्येच भाज्यांची लागवड पण केली, या खताचा वापर पण केला, वेस्ट मॅनेजमेंट पण केलं. आणि अशा प्रकारचं वेस्ट मॅनेजमेंट केलं की -20 टेम्परेचरला पण आमचं मशीन चालतं आणि +50 टेम्परेचरला वाळवंटामध्ये पण आमचं मशीन चालतं. ह्या एक्स्ट्रीम वेदर कंडिशनसाठी आम्ही स्टेनलेस स्टीलची युनिक टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केल्या. आणि तसंच त्या वेस्टपासून गॅस जनरेशनचे प्लांट्स उभे केले, जे आर्मीसाठी फार महत्त्वाचे आहेत. की रिमोट लोकेशनला म्युन्सिपल कॉर्पोरेशनची गाडी येत नाही कचरा न्यायला, मग आर्मीमध्ये आज लँडफिल त्याच्यामुळे निर्माण होतात, जमिनीचा प्रश्न निर्माण होतोय. आपल्याला हे लक्षात ठेवलं की जमीन ही लिमिटेड आहे, हा फार महत्त्वाचा रिसोर्स आहे, त्यामुळे तो फार वाईजली वापरला पाहिजे. हाच प्रश्न शहरांना पण लागू होतो की तुम्ही शहराच्या बाहेर जर डम्पिंग ग्राउंड निर्माण करत राहिलात तर तुम्हाला कचरा तर निर्माण करायचा आहे, पण माझ्या घराच्या बाजूला डम्पिंग ग्राउंड नकोय, हा फार मोठा दुटप्पीपणा आहे. जर कचरा निर्माण करणार तर कोणाच्या तरी घराच्या बाजूला तो येणारच. मग हे जर टाळायचं असेल तर डिसेंट्रलाइज सोल्युशन आपण निर्माण केली पाहिजे. आपण म्हणतो ना तसं माझा कचरा माझी जबाबदारी, तर जे आपण हँडल करू शकतो ते आपण आपल्या लेवलला केलं पाहिजे, जे रिसायकल करू शकतो ते केलं पाहिजे, आणि फक्त मेडिकल वेस्ट असेल ते जाळपोळीला गेलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक वेस्टचं ॲज अ रिसोर्स म्हणून फार महत्त्वाची जागा आहे. जेवढे वेस्ट आपण रिसायकल करू तेवढं नवीन प्रोडक्शनवरचा भर कमी होईल, त्याच्यावरचं प्रेशर कमी होईल, त्याच्यावरचं रिसोर्सेसचं एक्स्ट्रॅक्शन कमी होईल. जसं आज कन्स्ट्रक्शन मटेरियल सुद्धा रिसायकल करायची गरज आहे, नाहीतर आपण डोंगर फोडत चाललोय. पण जुन्या फोडलेल्या कन्स्ट्रक्शन मटेरियलचं रिसायकलिंग जर केलं तर नवीन डोंगर फोडायची उद्या गरज पडणार नाही आपल्याला. हा त्याचा फार मोठा इम्पॅक्ट आहे. सो वेस्ट मॅनेजमेंट हा फक्त प्रश्न सोडवणं नाहीये, तर नवीन प्रश्न निर्माण होऊ नये याची काळजी घेणं सुद्धा आहे. खूपच मोठा विषय आहे हा. समजा आपण एखाद्या घरगुती पातळीवर गेलो की माझ्या घरात आज फूड वेस्ट तयार होत आहे किंवा इतर काही जुन्या वस्तू आहेत, ह्याचं काय करू शकतो असं तू सुचवशील? सगळ्यात पहिलं तर फूड वेस्ट तर आपण कंपोज करू शकतो. तुला गमतीशीर अनुभव सांगते की आमच्याकडे कचरावाला येतो ना, एक दिवस त्यांना घाबरत विचारलं, दीदी घर में खाना नहीं बनाते हो क्या? म्हटलं क्यों, बनाते हैं ना. आपके घर से तो फूड वेस्ट का कचरा ही नहीं आता है. म्हटलं अरे बाबा खाद बनाते इसके लिए कचरा नहीं आता है. तर नुसतं फूड वेस्ट जरी आपण आपल्या घरात मॅनेज करू शकलो तरी शहरावरचा 50 ते 60% कचऱ्याचा भर तिथेच कमी होईल. आणि द मुमेंट वी स्टार्ट किपिंग वेट अँड ड्राय वेस्ट सेपरेट, त्या ड्राय वेस्टला किंमत आहे. मग आजची डाळ आणि कालची बॅटरी जर एकत्र येतात दोघांची पण किंमत 0 आहे. पण आजची बॅटरी जर आपण सेपरेट ठेवली तर ती रिसायकलिंगला जाईल आणि त्याला तुम्हाला किंमत पण मिळेल, आणि ती विषारी बॅटरी डम्पिंग ग्राउंडला जाऊन तुमचं ग्राउंड वॉटर पण कंटामिनेट करणार नाही. सो साधी गोष्ट, ड्राय आणि वेट वेस्ट सेपरेट
रिलिजियसली करणं, तुमच्या कामवालीला याचं ट्रेनिंग देणं फार महत्वाचं आहे की तुम्ही करता पण तुमची कामवाली करत नाही तर काही उपयोग नाहीये. खरंय. तर या 2 गोष्टी जरी आपण केल्या आणि ड्राय वेस्ट कलेक्शन सेपरेट करत राहिलो तर हा राक्षसी प्रश्न आहे, तो सोडायला वेळ लागेल. पण जर आज सुरुवात केली, आपण एक गोंडस नाव दिले लिगसी वेस्ट म्हणजे काय, तुमच्या आजा पणजोबांनी जे काय कचरा निर्माण केला होता तो आजही डम्पिंग ग्राउंडला पडला. तुमच्या आजोबांनी वापरलेला टूथब्रश आजही डम्पिंग ग्राउंड मध्ये पडलेला आहे. तो समुद्रात गेला नाहीये, कदाचित गेला असेल तर तिथे तो प्रश्न निर्माण करतोय. आज म्हणतो की समुद्रामध्ये माशापेक्षा प्लास्टिक जास्त आहे आणि तेच प्लास्टिक त्या माशामधून मायक्रो प्लास्टिक बनून तुमच्या शरीरात जातोय. आपण म्हणतो ना की कर्म परत येतं, तसं तुम्ही जे प्लास्टिक फेकताय ते अन्नातून, पाण्यातून, प्राण्यांमधून सगळ्या मार्गाने तुमच्या शरीरात आज परत येत आहे. मायक्रो प्लास्टिक, नॅनो प्लास्टिक. आज आईच्या दुधात प्लास्टिक सापडलेलं आहे. तुला माहितीये तू किती प्लास्टिक खातोस आठवड्याला? तू खात नाही असं वाटतंय ना तुला? तू एक डेबिट कार्ड दर आठवड्याला खातोस, म्हणजे 5 ग्रॅम प्लास्टिक तू दर आठवड्याला गॅरंटेड खातोस. जास्त असेल पण कमी, प्रत्येक जण आपण, कारण तितकं प्लास्टिक आपल्या शरीरात जातं आणि इट्स अ फॉरेन बॉडी. अवर बॉडी डोंट नो व्हॉट टू डू विथ दॅट. बरोबर. सो ते शरीरात कुठे ना कुठेतरी साठून राहत आहे. मग ते पिरियड्समध्ये पीसीओडीच्या स्वरूपात येत आहे, माणसाच्या ब्रेनमध्ये येत आहे, फायब्रॉइड्सच्या स्वरूपात येत आहे, आईच्या दुधात सापडलेलं आहे, प्लॅझेंटा नाळ जी असते त्या नाळेत प्लास्टिक सापडलेलं आहे, माणसाच्या मेंदूमध्ये प्लास्टिक सापडलेलं आहे. ह्याच्यावर प्रचंड रिसर्च पेपर अवेलेबल आहेत. त्यामुळे आपण जर रिसायकल केलं नाही तर आपण आज प्रत्येक घराघरात कॅन्सर आहे. तू एक घर दाखव जिथे कॅन्सर पेशंट नाहीये, बिकॉज इट्स अ फॉरेन बॉडी. अवर बॉडी डोंट नो हाऊ टू डील विथ दॅट. सो हा प्रश्न नुसता कचरा मॅनेजमेंटचा नाही आहे, हा प्रश्न पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंगचा आहे की आपण जर कचरा मॅनेज केला नाही तर आपण अशा आजारांना निमंत्रण देतोय ज्या आजारांवर कुठलंही फुलप्रूफ औषध आज अवेलेबलच नाहीयेत. सो वेस्ट मॅनेजमेंटचं मी नेहमी म्हणते की मी पब्लिक हेल्थ इंजिनियर आहे, मी पब्लिक हेल्थ डॉक्टर आहे. कारण एक डॉक्टर जर सिंगल माणसाची हेल्थ बघत असेल तर मी समाजाच्या हेल्थच्या दृष्टीने प्रयत्न करते. म्हणजे नुसतं पर्यावरण, मी तर म्हणते आपण स्वार्थी होऊया, पर्यावरणाचा विचार आपण करतच नाही, निदान स्वतःच्या शरीराचा विचार करा, त्यासाठी तरी डोळे उघडायला हवेत. सो वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रश्नाची व्याप्ती फार मोठी आहे. तसंच एनर्जी, जसं म्हटलं एनर्जी सिक्युरिटी हा पॉलिटिकल सुद्धा विषय, इंटरनॅशनल पॉलिटिक्सचा विषय, की ज्याच्याकडे एनर्जी सिक्युरिटी तो जगावर राज्य करतो. मग आज आपण क्लीन एनर्जीमध्ये काम करतो. मागच्या 10-15 वर्षात सोलारवर क्लीन एनर्जी जेवढं अमेझिंग काम झालेलं आहे. महाराष्ट्रात पॉवर सरप्लस राज्य आहे. आता हार्डली कुठल्या ठिकाणी लोड शेडिंग होत असेल. सो पाण्याच्या नंतर, वेस्टच्या नंतर आम्ही एनर्जीकडे वळलो, कारण एनर्जी नसेल तर पुन्हा शहराची, गावाची इकॉनॉमी पुढे जाणारच नाही. आणि आज गेल्या 10-15 वर्षात सोलारवर जे काम झालेलं आहे, मला फार आनंद वाटतो. तुला गंमत सांगते, परत सिक्युरिटीचा मुद्दा, की एका प्लॅन्टवर अटॅक करणं सोपं आहे, पण जिथे सोलार पॉवर डिस्ट्रीब्युटेड स्वरूपात देशभरात निर्माण होते, तुम्ही कुठेही एका ठिकाणी अटॅक करून देशाची एनर्जी सिक्युरिटी विचलित करू शकत नाही. हा फार मोठा मुद्दा आहे. डिसेंट्रलायझेशनची ही फार मोठी ताकद आहे. तसं आणि रिमोट लोकेशनला एका लिमिटनंतर आपण अशा जॉग्राफीमध्ये राहतोय की 20-25 अल्टिट्यूड काय आणि 0 अल्टिट्यूड काय, तर त्या सगळ्या ठिकाणी वायर नेटवर्क, इलेक्ट्रिकल नेटवर्क उभं करणं सोपं नाहीये. आणि समजा उभं केलं तरी त्या वेदर कंडिशनमध्ये टिकणं हे पण चॅलेंज आहे. पण ॲट द सेम टाइम जर आपण रिमोटली पॉवर जनरेशन निर्माण केलं तर आपण त्या बॉर्डरवर राहणाऱ्या माणसांचं, म्हणजे सिव्हिलियन्स असतील किंवा मिलिटरीचे माणसं असतील, त्यांचं जीवन आपण जगण्यासाठी पॉवर आवश्यक आहे. जिथे -40 डिग्री टेम्परेचर आहे तिथे इलेक्ट्रिसिटी इज पार्ट ऑफ सर्व्हायवल. इट्स नॉट पार्ट ऑफ गुड लाईफ, इट इज पार्ट ऑफ सर्व्हायवल. सो आम्ही एनर्जीमध्ये पण काम सुरू केलं. त्याच्यात काही इंटरेस्टिंग पेटंटेड प्रॉडक्ट्स आम्ही डेव्हलप केली की आर्मीच्या ट्रकवर जो कॅनव्हास असतो त्या कॅनव्हासवर फोल्डेबल फ्लेक्झिबल सोलार सिस्टीम बनवली आम्ही. त्याचं नाव आम्ही दिलं ड्रीम्स. सो डिफेन्स रिलेटेड ऑटोमोबाईल सोलार इक्विपमेंट्स बेसिकली. तर जेव्हा मिलिटरी एक्सरसाइजला जाते तेव्हा जनरेटर्स कॅरी करते, बॅटरीज कॅरी करते, बऱ्याच वेळेला ते सगळं खराब होतं, कम्युनिकेशन एफेक्ट होतो. त्यावेळेला सोलार कॅन बी अ बिग सोल्युशन फॉर देम. सो ट्रक माउंटेड सोलार कॅनव्हास सारखं सोलार आम्ही सिस्टीम डेव्हलप केली, ज्याला यू कॅन फोल्ड इट लाईक अ शर्ट अँड कॅरी इट लाईक अ लॅपटॉप बॅग. सो तुम्ही ट्रकवर लावा, आर्मीच्या टेंटवर लावा, जमिनीवर लावा, जिथे जाल तिथे लावा. डिझेल तुमची हिट सिग्नेचर सोडू शकतो, जे सोलार नाही सोडणार. म्हणजे सोलार दिसू शकतं पण डिझेलपेक्षा कमी ते दिसेल. ओके.
आणि अशा ठिकाणी सुद्धा ते उत्तम काम करतं. त्यामुळे मला असं वाटतं की खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन करायचा आम्ही प्रयत्न करतोय की रिमोट लोकेशन मधली एनर्जी सिक्युरिटी हा फार महत्वाचा मुद्दा आहे, सर्व्हायव्हलचा मुद्दा आहे. हे ना केवढं सुंदर तू आत्ता जे उदाहरण दिलं, सोलर जे फोल्ड होतं, जे सोलर इक्विपमेंट फोल्ड होतं, हे इतकं सुंदर इनोव्हेशन आहे तुमचं. सुचलं कसं हे? कारण ह्याच्यामुळे काहीतरी एक हे असणारच. हाँ, म्हणजे काही सिग्नल रेजिमेंट आमच्याकडे आला की मैडम हम लोग जब फील्ड में जाते हैं, डेजर्ट में जाते तो हमारा कम्युनिकेशन अफेक्ट होता है. तुम्ही विचार करा की कम्युनिकेशन ह्या त्या मिलिटरी ऑपरेशनचा प्राण आहे. जर कम्युनिकेशन अफेक्ट झालं तर काहीच नाही. मग ते कम्युनिकेशनला बॅकअप देण्यासाठी काय करता येईल की डिझेल सेट पण चालला नाही, बॅटरी पण चालली नाही, तर मग सोलार चाललं पाहिजे. मग ते सोलार असं असलं पाहिजे की ती एका जवानाला घडी करून त्याच्या शक्तीने त्याला उचलून नेता आलं पाहिजे. मग ते 25-30 किलो 35 किलोच्या वर त्याचं वजन असून चालणार नाही. मग आपल्याकडे फर्स्ट अवेलेबल रूफटॉप कुठला, तर गाडीचा रूफटॉप. मग मिलिटरीकडे ज्या ज्या प्रकारचे ट्रक्स आहेत त्या त्या प्रकारच्या त्या साईजेसचे आम्ही सोलारचा डेव्हलपमेंट केली की 10x10 आहे, ओके हे मॉडेल, 8x8 आहे हे मॉडेल, त्राता आहे हे मॉडेल. आणि त्याच्यातून एनर्जी कोणाला नकोय. एक इन्फंट्रीवाला असला त्याला एनर्जी पाहिजे, सिग्नलवाला असला त्याला एनर्जी पाहिजे, माणूस राहतो प्रत्येकाला पाहिजे. मग त्या प्रत्येकाला ती एनर्जी हा एक ॲडिशनल सोर्स दिला तर नॉट ओनली एनर्जी सिक्युरिटी बट आपण आपल्या देशाचं पोल्युटिंग डिझेल कन्झम्पशन त्याच्यात कमी करतोय. म्हणजे नुसतंच एनर्जी सिक्युरिटी नाही देत, तर आपण एक उत्तम क्लीन एनर्जी देतो ज्याच्यामुळे त्यांचा डिझेलचा वापर सगळ्यात कमी होईल. डिझेल हा सगळ्यात पोल्युटिंग सोर्स आहे, बट काही ठिकाणी नाईलाज म्हणून तो वापरावा लागतो. मग ती डिपेंडन्सी ऍटलीस्ट आपण कमी करू शकलो. नथिंग लाईक दॅट. सो रिमोट लोकेशन तुला एक गंमत सांगते. म्हणजे असं आम्ही हे सगळं नीड मधून निर्माण होतं की कोणीतरी युनिट आर्मीचा आपल्याला विचारतं की हे तुम्ही करू शकता का, मग आम्ही ते डेव्हलप करायला सुरुवात. तुला एक गंमत सांगते. 1984 मध्ये आपण जेव्हा सियाचेनचा काही भाग काबीज केला, लेफ्टनंट जनरल कुलकर्णी होते तेव्हा त्यांचा एक फार वाईट हृदयद्रावक एक्सपिरियन्स आहे की सियाचेन आणि त्या भागामध्ये माणूस शत्रूशी लढून मरत नाही, माणूस निसर्गाशी लढून मरतो. आणि अत्यंत भयंकर परिस्थितीत माणसं तिथे मरतात कारण ते वेदरच तसं आहे. तर जेव्हा त्यांनी ती जागा कॅप्चर केली त्यावेळेला तिथे पाणी नव्हतं, बरोबर, तिथे पाणी नसणारे बर्फच आहे. मग जिथे तुम्ही ओपन डेफिकेशन करताय, टॉयलेटला जिथे जाताय ती जागा कंटामिनेट होते. आता तिथलं त्याच्या जवळपासचाच बर्फ तुम्ही वितळून पाणी बनवण्यासाठी वापरताय. सो तुमच्या ओपन डेफिकेशन मुळे कंटामिनेट झालेलं पाणी पिऊन कितीतरी सैनिक त्यावेळेला आजारी पडले आणि मेलेले आहेत. हे किती वाईट आहे ना. सो मला असं वाटलं की आपण म्हणजे इथे म्युन्सिपल कॉर्पोरेशन नाही तुम्हाला दंड लावायला, पण ही सोल्युशन असणं ही त्या जागेची प्रचंड मोठी गरज आहे, तर ते जवान तिथे सर्व्हाइव्ह होऊ शकतात. सो अशा प्रकारे आमच्याकडे वेगवेगळे युनिट्स आले, त्यांचे प्रश्न घेऊन आले आणि आम्ही प्रामाणिकपणे त्यांच्यासाठी सोल्युशन डेव्हलप करायचा प्रयत्न केला. आम्ही त्याच्यात पैसा नाही बघितला. पैसा येईलच, कुठल्याही कामातून पैसा येईल, पण तुम्ही जर एखाद्याचा प्रश्न सोडवू शकलात तर त्याच्यासारखं नथिंग लाईक दॅट. मला अंटार्क्टिकावर फ्रीज विकायचा नव्हता. जिथे ज्या गोष्टीची गरज नाही ते मला करायचंच नव्हतं, पण जिथे ज्या गोष्टीची गरज आहे आणि कोणी त्याला सोल्युशन देत नसेल तर मला असं वाटतं की आपल्या इंजिनिअरिंगचा उपयोग काय मग. एक्झॅक्टली. आणि त्याच्यातून आम्ही मग ही सगळी वेगळ्या प्रकारची सोल्युशन्स डेव्हलप करत गेलो. तसंच कार्बन फुटप्रिंट, आपण श्वास घेतो, आपण अन्न खातो, आपण टॉयलेटला जातो, आपण पाणी पितो, आपण शू करतो, ह्या सगळ्यातून आपलं एक पर्सनल कार्बन फुटप्रिंट असतं. आणि ह्याचा कार्बन फुटप्रिंट पुढे की तुम्ही लेस खाता, एक रुपयाचं चॉकलेट खाता, तर 1 रुपयाचं चॉकलेट खाल्ल्यावर तो कागद पुढे जातो. कबीराची फार छान गोष्ट आहे की कबीर ते कापड विणत होता, तर एका राजपुत्र तिथे आला, कबीराचं लक्ष नव्हतं, त्या राजपुत्राने चिडून ते कापड फाडून टाकलं आणि मग नंतर त्याला पश्चाताप झाला. मग तेव्हा कबीर त्याला काय म्हणाला, हे फार लाईफ सायकल अनालिसिसचं आणि सस्टेनेबल उदाहरण आहे. कबीर म्हणा तुला माफी मागायची ना तर पहिले त्या सूर्याची माग ज्याने त्या झाडाला प्रकाश दिला, माफी मागायची तर त्या झाडाची माग ज्याने कापसाला निर्माण केलं, माफी मागायची तर त्या कापसाची माग ज्याने स्वतःला सॅक्रिफाय केलं की त्याच्यातून कापड बनलं. म्हणजे एक कापड बनण्यासाठी हजारो हात लागलेले आहेत आणि तसंच अन्न बनण्यासाठी हजारो हात लागलेले आहेत आणि आपल्या ताटातून तिथे कचऱ्याच्या डब्यात जातं. अशा प्रकारची वृत्ती आपण आपल्या मुलांना शिकवली की ही वस्तू, हा रिसोर्स बनण्यासाठी याच्यामध्ये किती हात लागलेले आहेत, तर त्या पुढच्या पिढीमध्ये हा जो एक कॉन्शियस निर्माण होईल, त्याच्यातून कचरा निर्माण करणं पण कमी होईल आणि त्याच्यातून वेस्टेज पण कमी होईल. आपण असा देश आहे की एकीकडे म्हणायचं जगातली सगळ्यात मोठी लोकसंख्या, एकीकडे म्हणायचं गरीब दारिद्र्य रेषेखाली माणसं आहेत आणि आपला फूड वेस्टेजचा पर्सेंटेज 30% आहे.
बापरे, 30% बापरे. जे अन्न आपण पिकवतो त्यातलं 30% वाया जातं. मग ते लग्नाच्या हॉलमध्ये जातं, घरांमध्ये जातं, जे स्टोरेज त्याला मिळालं नाही म्हणून जातं, रेफ्रिजरेशन मिळालं नाही म्हणून जातं. फायनली 30% पिकवलेलं, कष्टाने पिकवलेलं अन्न वाया जातं. त्यामुळे वेस्ट मॅनेजमेंट तुम्ही काम किती कराल तेवढं कमीच आहे. खरंय. सो म्हणून मला असं वाटतं की आम्ही ह्या सगळे विषय कनेक्टेड असल्यामुळे आयसोलेशनने काम न करता होलिस्टिक काम करायला सुरुवात केली आणि त्याच्यातून वर्षा सुक्ताचा जन्म झाला. जबरदस्त. चित्रा, एक असं म्हणतात दोन गोष्टी, की एक म्हणजे खाऊन माजावं, टाकून माजू नये. अगदी हा. बरोबर. डम्पिंग ग्राउंडची समस्या आता फक्त कुठेतरी लांब डम्पिंग आहे, तिकडे आपला कचरा जातोय आणि मग ते टाकलं जातंय, तिथपर्यंत नाही उरलंय. तुमच्या शरीरात डम्पिंग ग्राउंड व्हायला लागलेलं आहे. Absolutely. हे तू सांगतेस किती किती मोठा विषय आहे ना हा, हे तुमच्या लक्षात येईल आणि याच्यात किती काम करायला हवंय. आणि चित्रा, ते काम चित्रा करतेय, त्यासाठी चित्रा खरोखर अभिनंदन. दुसरी गोष्ट म्हणजे वर्षा सुक्त, आता ही कंपनी तू इतकी वर्ष चालवतेस, हा, उद्योजिका म्हणून सर्वात कठीण कोणते दिवस होते? सुरुवातीचे दिवस कठीण होते, कारण आपण टिपिकल मराठी घरातून येतो. आपल्या घरात जनरली कोणी व्यवसाय करत नसतो. आपण डॉक्टर, इंजिनियर, टिपिकल अशा घरातून येतो जिथे व्यवसाय कोणी केलेला नसतो. मग तुझं एवढं शिक्षण आहे तर तुला एवढा पगार मिळणार आहे, मग कशाला करायचा आहे हा उद्योग? मग बाहेर गेल्यावर तुम्हाला कोणी वॉटर कन्झर्वेशनमध्ये काम करता, यू आर ओव्हर क्वालिफाईड फॉर दॅट. म्हणजे पाण्याबद्दल कोणीतरी काम करता तर तुम्हाला त्याच्यासाठी ओव्हर क्वालिफाईड म्हटलं की हे अशिक्षित लोकांनी करायचं काम आहे, तू कशाला करते? मुळात भारतात माहिती आहे लोकांना, मग मी माहिती काम होतं सुरू लोकांना. केलं तेव्हाही माहिती नव्हतं, आता आहे थोडंफार माहिती, पण ते माहितीच्या स्वरूपात आहे अजूनही. लोक, म्हणजे मी अशा विषयात काम करते पर्यावरणात की ज्याच्याबद्दल प्रत्येक जण बोलतो, करत काहीच नाही. त्यामुळे एन्व्हायरमेंट इज द लास्ट प्रायोरिटी. सो इनिशियल दिवस असे होते की आपल्याला एंटरप्रेनरशिप शिकवली जात नाही, शाळा कॉलेजमध्ये शिकवली जात नाही, इंजिनिअरिंगमध्ये शिकवली जात नाही, फायनान्शियल डिसिप्लिन शिकवली जात नाही. की तुम्ही आज कसं आहे ना, स्टार्टअपचं पीक आलेलं आहे, हो. पण दरवर्षी जेवढे स्टार्टअप उभे राहतात त्यातले 99.5% स्टार्टअप पुढच्या वर्षी बंद पडलेले असतात. त्याचं कारण आहे की देअर इज नो डिसिप्लिन, देअर इज ऍब्सोल्युटली नो फायनान्शियल डिसिप्लिन. सो तुमची कंपनी 3 वर्ष चालली नाही, समजा एकही रुपयाचं उत्पन्न आलं नाही, तर तुम्ही कसे जगणार? हा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारतच नाही. हा प्रश्न कुठल्या स्टार्टअप रजिस्टर करणाऱ्याला कधी विचारलाच जात नाही. बरोबर. फॅन्सी स्टार्टअप रजिस्टर ते लग्न करण्यासारखं आहे. 1 महिन्याची नोटीस देऊन लग्न करणं सोपं आहे, डिवोर्सला खूप वर्ष लागतात. तसं स्टार्टअप उभं करणं सोपं आहे, पण स्टार्टअप जर चाललं नाही तर त्याच्यासाठी फार कटकट आहे. मग फार डिप्रेशन आहे त्याच्यातून येणार, कारण तुम्हाला ग्लोरियस पिक्चर दाखवलं जातं. अच्छा एजुकेशन क्यों चाहिए, अच्छी नौकरी चाहिए, अच्छी नौकरी क्यों चाहिए, अच्छी छोकरी क्यों चाहिए, छोकरी चाहिए ना. बट तुम बिझनेस स्टार्ट करोगे, उसके बाद हो सकता है तुम्हें छोकरी न मिले. त्याच्यासाठी आपण तयार आहोत का? आपण प्रोग्राम नसतो त्यासाठी. तुमचा बिझनेस नाही चालत, तुम्ही कधी सर्वाइव्ह होणार, कसं होणार? तुम्हाला 2 वेळचं खायला कोण देणार? तुम्ही आईवडिलांकडून पैसे घेतलं तर ते कर्ज म्हणून घेतले का आई वडिलांवर आपला हक्क आहे म्हणून घेतले? बिझनेस इज द बिझनेस. तुम्ही बँकेकडून लोन घेतलं तर डोक्यावर बसून बँक वसूल करते की नाही? मग तसंच आई वडिलांचे पैसे आपण दिलेले पाहिजेत परत. हे आपल्याला नाही शिकवलं जात. किंवा मला असं वाटतं की बिझनेस इज अ ॲबिलिटी टू टेक रिस्क. तर तुमची जेवढी रिस्क घ्यायची ॲबिलिटी मोठी, तेवढं तुम्ही सक्सेसफुल बिझनेसमन होऊ शकता. किंवा तुमच्याकडे प्लॅन बी बनवायची काय क्षमता, म्हणजे प्लॅन बी काय आहे, प्लॅन सी काय आहे. किंवा बिझनेस जर 3 वर्ष बिझनेस चालला नाही तर मी कुठून पैसे गोळा करणार आहे, त्याच्यात मी कसं सर्वाइव्ह होणार आहे. तुला फार इंटरेस्ट याचं, सोशल मीडियावर फार व्हिडिओ पण आले होते. एक ढोलकिया नावाचे गुजरातमधले मोठे डायमंडचे बिझनेसमॅन, 12,000 कोटीचा टर्नओव्हर, 4थी पास माणूस आहे. म्हणजे त्या माणसाची रिस्क टेकिंग ॲबिलिटी किती असेल? आणि त्या माणसाला कधीतरी तू भेट, त्यांनी स्वतःच्या मुलाला एक दिवस 5,000 रुपये दिले. ज्यांचा मुलगा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे त्याला सांगितलं की 5,000 रुपये घे आणि 1 महिना जाऊन सर्वाइव्ह कर, 1 आठवड्यापेक्षा जास्त नोकरी एका ठिकाणी करायची नाही. गुजराती माणसाने पाठवलं कुठे मुलाला? तमिळनाडू आणि अशा ठिकाणी जिथे त्याला भाषेचा गंध नाही. बापरे. ज्या माणसाला हे करायची गरज नाही त्याने सुद्धा हे केलं. आणि त्या मुलाने सांगितलं की अख्ख्या आयुष्यात मी जे शिकलो नाही ते या 1 महिन्यात मी शिकलो. आपण आपल्या मुलांना असं करतो का? आता माझ्या मुलाला मी करते असं, त्यामुळे माझ्या मुलाला त्याची आई जाम दुष्ट कैदाशी नाही वाटते, ते वाटू दे. कारण प्रत्येक डिफेन्स एक्सपोमध्ये मी त्याला ब्लेझर घालून उभा केला की तुला आपली कंपनी प्रेझेंट करायची, चुकलं तर मी मागे उभी आहे. 7वीतल्या मुलाने जेव्हा प्रॉपेलंट डिस्पोजलची सिस्टीम आर्मीच्या ऑफिसर्सना एक्सप्लेन केली, ते करून उभे होते की अरे 7वीतला मुलगा हे कसं सांगतो.
कारण आपण त्याला ते बाळकडू दिलं पाहिजे, जे आपल्या लहानपणी नाही मिळालं आपल्याला, ठीक आहे. पण आज जर आपण ते देऊ शकतोय तर मुलांना आपण प्रॅक्टिकल एक्सपोजर दिलं पाहिजे. लहान लहान मुलांना सुद्धा सांगितलं पाहिजे की जा कुठेतरी काम कर. त्या पैशाची किंमत त्या दिवशी त्या लहान मुलाला कळेल, ज्या दिवसभर काम केलं त्याला कोणतरी 50 किंवा 100 रुपये देईल. त्या दिवशी संध्याकाळी तो मुलगा बदललेला असेल. हे आपण आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. हे एक नुसतं बिझनेस म्हणून नाही, तर एक माणूस म्हणून त्याला घडवणार आहे. आणि मला असं वाटतं की हे खूप मार खाऊन मी शिकले. तर प्रत्येकाला तसं मार खायची गरज नाही. लहानपणापासून असं जर ग्रुमिंग करता आलं शाळेतल्या मुलांना, तुला आठवतं एनसीसी नाही, स्काउट गाईडला तुम्ही कोणाकडे तरी जाऊन कपडे धुवून या, फरशी पुसून या, तुम्हाला 3 तांदूळ निवडून द्या. हा, आणि मग ते 3 रुपये आणि 5 रुपये आपल्याला वाटतं शी हे काय करायला लावतात. पण ते ग्रुमिंग बरोबर आहे, ग्रुमिंग आहे. आणि हे नुसतं एनसीसी आणि स्काउट गाईडने हे प्रत्येक मुलाला करायला लावलं. आपण परदेशातून इतक्या गोष्टी उचलल्या, आपण हे सुद्धा उचललं पाहिजे. तेव्हा त्या मुलाला त्या 5 रुपये 50 रुपये 100 रुपयाची किंमत कळेल आणि फ्युचरमध्ये तो मुलाची त्याच्यातून एंटरप्रेनर घडेल, मी तर म्हणते. बरोबर आहे. कारण त्याला त्या पैशाची किंमत कळली, त्याला फायनान्शियल प्लॅनिंग कळलेलं आहे, त्याचं फायनान्शियल मॅनेजमेंट कळलेलं आहे. तर सुरुवातीच्या दिवसात हे फार महत्वाचं आहे की आता मी जसं म्हणते की मी डिफेन्समध्ये काम करते ॲज अ कॉन्ट्रॅक्टर. जर तुम्ही तुमच्या आयुष्यातले 7 वर्ष देऊ शकत नसाल तर तुम्ही डिफेन्स कॉन्ट्रॅक्टर हे क्षेत्र तुमच्यासाठी नाही. 7 वर्ष पेशंटली तुम्ही पेरलं पाहिजे, तेव्हा ते उगवणार आहे. एवढा पेशन्स आपल्याकडे नाही. आपल्याला 2 मिनिट मॅगीची सवय झालेली आहे. प्रॉब्लेम तिथे आहे की आपल्या सगळं 2 मिनिटात हवंय. आणि मग मोठा बिझनेसमॅन तिथेच घडतो बरं का. की आता मी स्वतःला ही डिसिप्लिन घालून घेतली की जसं माझ्या स्टाफकडून मी अपेक्षा करते की नाही एवढ्या वेळात हे काम केलं पाहिजे, अशी अपेक्षा माझ्याकडून कोणी करायची. त्यावेळेला मी स्वतःला सांगितलं की तुझा एवढा टर्नओव्हर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तू स्वतःसाठी एकही दिवस सुट्टी घ्यायची नाही. मी 10 वर्ष स्वतःसाठी एकही दिवस वेकेशन घेतलेली नाही. खूपच आजारी पडले त्या दिवशी मी घरी राहिलेले आहे, पण मी फिरायला पिकनिकला इकडे तिकडे कुठेही गेले नाही जोपर्यंत माझा तो टर्नओव्हर अचीव होत नाही. ही डिसिप्लिन जर तुम्ही स्वतःवर नाही घालून घेऊ शकले तर तुम्हाला अधिकार नाही तुमच्या एम्प्लॉईज कडून हे अपेक्षा करायचा. बिझनेस हे डिसिप्लिनचं काम आहे. ज्याला वाटतं, आपण प्रत्येकाला प्रश्न विचारला पाहिजे की मला बिझनेस का करायचा आहे, मला कोणाच्या हाताखाली काम करायचं नाहीये, मला बॉसचं बॉसिंग नकोय. ही फार चुकीची कारण आहे. या चुकीच्या कारणासाठी तुम्हाला बिझनेस उभा करायचा. तुम्ही आयुष्यात बिझनेस उभा करू शकत नाही. बिकॉज इफ यू कॅनॉट बिकम अ गुड टीम मेंबर यू कॅनॉट बिकम अ लीडर एव्हर. त्यामुळे मला जेव्हा बाकीचे नोकरी करणारे लोक 9 ते 6 नंतर उन्हाळक्या करायला मोकळे असतील तेव्हा मी रात्री लॅपटॉपवर अजूनही खटपट करत असते. बाकीचे झोपले असले तरी मी काम करत असते. बिकॉज आय हॅव गिव्हन कमिटमेंट. माय वर्ड इज एव्हरीथिंग फॉर मी. हे जर कमिटमेंट तुमच्यात नसेल तर आर्मी काय कुठे तुम्ही सर्वाइव्ह नाही होऊ शकत. बरोबर. मी मध्ये एकदा खूपच आजारी पडले तेव्हा मी माझ्या स्टेटसवर टाकलं शेवटी की उद्या मरत नाही मी, त्यामुळे तुमचं काम 1 आठवड्यानंतर माझ्याकडून नक्की डिलिव्हर होण्याच्या आठवड्याभरात मी मेले नाही तर. पाहिलं होतं स्टेटसमध्ये. हा. सो आणि इट इज नॉट जस्ट फॉर फन, इट वॉज अ सिरियस कमिटमेंट. कारण मी कोणातरी कमिटमेंट दिलेली आहे तर माझा शब्द माझ्यासाठी सगळं काही आहे. मग त्याचं काय किंमत असेल मोजायला लागेल ती मोजली जाईल. पण तेव्हा तुमच्याकडे कोणीतरी सिरियस बिझनेसमॅन म्हणून बघेल, तोपर्यंत तुम्हाला सिरियसली घेतलं जाणार नाही. कारण तुम्ही तुमचा शब्द सिरियसली नाही घेत ना, तर मग दुसराही तुमचा शब्द सिरियसली घेणार नाही. मला वाटतं की भयंकर सेल्फ डिसिप्लिन फार महत्वाची आहे सगळ्यामध्ये. याची किंमत आहे तब्येतीवर बऱ्याचदा मोजलेली आहे मी, बट आय एम हॅपी अबाउट इट की मी माझा शब्द पाळला तरी सुद्धा. कारण ते त्या सावरकरांच्या वचनात आहे. हो अगदी. ते पॅशन म्हणून तू जगतेस, म्हणून एवढ्या समस्या येऊन सुद्धा तू त्याला खंबीरपणे तोंड देतेस. वर्षा सुद्धा आज जिथे उभी आहे खूप एका उंचीवर तू तिला नेलेली आहेस, तर तिथपर्यंत पोहोचताना कोणते टर्निंग पॉइंट्स आले? मी बाकी अर्बन याच्यात पण बरंच काम केलं. मग ज्या वेळेला कोविड आला त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली की जगातली सगळ्यांची बजेट संपतील, फार्मा आणि डिफेन्सचं बजेट कधी संपणार नाही. दॅट वॉज द टर्निंग पॉइंट की मी ठरवलं की नाही आता मी डिफेन्सवर फोकस करणार. कारण मग म्हणजे आपला एवढा मोठा देश आहे की कितीही वर्ष काम केलं तरी डिफेन्सचं काम संपणारच नाहीये. मग कुठेतरी एका सेक्टरमध्ये तुम्ही फोकस केला पाहिजे. तुमची व्हर्टिकल ग्रोथ आणि हॉरिझॉन्टल ग्रोथ तेव्हाच होईल तेव्हा जेव्हा तुम्ही काही फोकस कराल. नाहीतर अदरवाईज की प्रत्येक पाणी पिणारा माणूस, प्रत्येक वेस्ट जनरेट करणारा माणूस, प्रत्येक पॉवर खाणारा माणूस हा माझा पोटेन्शियल कस्टमर आहे, पण म्हणून मी प्रत्येकाबरोबर काम नाही करू शकत. सो तुम्ही एका सेक्टरवर फोकस केलं बरं, ते मी डिफेन्सवर केलं बिकॉज दॅट वॉज माय फर्स्ट लव्ह. सो
मग त्यावेळेला त्रास झाला तरी आपण कंप्लेंट करत नाही, कारण आपला जीव तिथे अडकलेला असतो. मला आठवतं की कोविडची पहिली फ्लाईट ज्या दिवशी बंद झाली त्या दिवशी मी JNK ला जाणार होते. आणि तिथून बोंबा होतं की आप जल्दी पहुंच जाओ, हमें अकाउंट क्लोज करने. म्हटलं सर मैं आ तो जाऊंगी, वापस कैसे आऊंगी? तो क्या हुआ, रह जाओ, वी विल टेक केअर ऑफ यू. बापरे. जर त्यांचं मी ऐकलं असतं, हाय अल्टिट्यूड वॉरफेअर ट्रेनिंग मध्ये JNK मध्ये 3.5 महिने मी अडकले असते तिथे. मग 3.5 महिन्यानंतर पुन्हा जेव्हा फ्लाईट सुरू जेव्हा मी गेले आणि मग मला त्यांच्याकडून लेटर असायचं की आमच्या अत्यावश्यक सर्व्हिसेससाठी ही येते, तर तिला क्वारंटाईन मध्ये तुम्ही टाकू नका. तरी मग मी JNK ला पोहोचले तेव्हा 3 दिवसात माझं काम झालं आणि गलवान व्हॅली त्यावेळेला घडलं. त्यानंतर मुवमेंट बंद होती. 25 दिवस मी तिथे अडकून होते. अभी आप जा नहीं सकते, मुवमेंट नहीं हो रही है. अरे म्हटलं माझं काम झालंय, माझं पोरगं तिथे एकटं मला जाऊ दे. नाही जाऊ शकले मी. 25 दिवस तिथे अडकलेले होते. त्यानंतर म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की डिफेन्स बरोबर तुम्ही काम करता तेव्हा फार रिमोट जागी जायला लागतं, जिथे निसर्गाच्या पुढे तुमचं काही चालत नाही. आता मी फार्देस्ट डिफेन्स लँड्स मध्ये काम केलंय, फार्देस्ट नॉर्दर्न मोस्ट पार्ट ऑफ इंडिया, तुर्तुक, थांग तू ऐकलं असेल, सियाचेन बेस कॅम्पच्या पण पुढे. तर तुर्तुकला गेले आणि त्याने सांगितलं की तुम्ही आर्मीच्या प्लेनने माझं मशीन बोलवा, मी बाय रोड पोहोचेन. त्याने सांगितलं की मॅडम कल मशीन पहुंच जाएगा, आप आ जाइए. आणि मग स्नोफॉल सुरू झाला. मी तर पोहोचले आणि माझं मशीनच नाही पोहोचलं. मी पुढचे 25 दिवस तिथेच अडकून. शेवटी त्यांनी 25 दिवसात सांगितलं की मॅडम वेदर ठीक होने का कोई चान्स नाही आहे. आणि ते इतकं भयंकर रिमोट आहे जागा, इतकी सायकोलॉजिकली डिप्रेसिंग आहे की इट इज डिफरंट काइंड ऑफ वॉरफेअर यू आर फायटिंग. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 100 किलोमीटर मागे पुढे काहीच नाहीये आणि तिथे बॉर्डरवर 5G नेटवर्क येतं बरं का आता. सो या गव्हर्नमेंटने काय केलं तर पाकिस्तान बॉर्डरवर सुद्धा आपल्याकडे आज 5G नेटवर्क आहे. मुंबईत माझ्या घरात नसेल येत, पण तिथे येतं. सो आर्मीच्या कामामुळे म्हणा मला अशा जागांमध्ये जायची संधी की जी मॅपवर सहजासहजी दिसत नाहीत. सो नॉर्दर्न मोस्ट पार्ट ऑफ इंडिया आणि सदर्न मोस्ट पार्ट ऑफ इंडिया या दोन्ही जागी मला जाता आलं. नॉर्दर्न मोस्ट तुर्तुक सारख्या ठिकाणी जिथे तुम्ही जाऊ तर तुमच्या मर्जीने शकता, बऱ्याचदा तसंही नाही जाऊ शकत, मर्जीने वापस तर अजिबातच येऊ शकत नाही. तर तुम्ही पोचले आणि मग खरदुंगला पास मध्ये प्रचंड बर्फ पडला, आर्मीचं विमान पण जाऊ शकत नाही. सो तुमचं मशीन अडकलं. लॉजिस्टिकल चॅलेंजेस हे आपल्या कंट्रोलच्या बाहेरचे आहेत, पण तरी काम तर कम्प्लीट करायचंय. लेह सारख्या ठिकाणी किंवा JNK मध्ये अनेक ठिकाणी बिकॉज ऑफ टेररिस्ट ऍक्टिव्हिटीज असतील किंवा इतर निसर्गाच्या कारणामुळे असतील की तुमचे काम, डेडलाईन्स, ऑपरेशन एफेक्ट होतात. पण त्यावेळेला तुमच्याबरोबर आर्मी असते, तेही समजून घेतात तुमची जेन्युनिटी, तुम्ही तुमच्या साईडने पूर्ण प्रयत्न केले हे त्यांना दिसतं. सो इट्स अ गिव्ह अँड टेक रिलेशन की तुम्ही त्यांच्याबरोबर एका ध्येयाने काम करताय, त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी काम करताय, मग तेही आपल्या बरोबर उभे राहतात त्यावेळेला. आणि हा फार ग्रेट अनुभव आहे, म्हणजे की तुम्ही एक टीम म्हणून त्यांच्याबरोबर काम करताय. तुमच्यामध्ये आणि त्यांच्यात फार फक्त युनिफॉर्मचाच फरक राहिलेला आहे असं म्हटलं तर. दुसरा एक इंटरेस्टिंग अनुभव सांगते की सदर्न मोस्ट पार्ट ऑफ इंडिया आपण म्हणतो, तर आम्ही असं वेगळ्या युनिट्सना पत्र पाठवतो की आम्ही हे काम करतो ते काम करतो, तर त्याच्यावर फक्त युनिटचं नाव असतं, आम्हाला स्वतःला पण माहित नसतं ते युनिट कुठे आहे. तर बऱ्याच वेळा असं समोरून रिस्पॉन्स आल्यावर कळलं की आम्ही ज्या ठिकाणी पत्र पाठवत होतो ते अंदमान निकोबार पासून पण पुढे 550 किलोमीटर डीप समुद्रात होतं. सो ते झूम केलं नाही तर ती जागा दिसत नाही. आणि तो भारताची फार्देस्ट लँड आहे, भारताची फार्देस्ट डिफेन्स लँड आहे, जिथे सिव्हिलियन्सना पण परमिशन नाही जायला. आणि तुम्ही तिथून पळून जायचं म्हटलं तर जाऊच शकणार नाही, कारण अंदमान पासून 550 किलोमीटर लांब आहे. 10 डिग्री चॅनल तू जर बघितलं तर 10 डिग्री चॅनल मधून जगातलं 70% ट्रेड चालतं. सो फार सेन्सिटिव्ह, इकॉनॉमिकली पण फार सेन्सिटिव्ह भाग आहे, एन्व्हायरमेंटच्या दृष्टीने सेन्सिटिव्ह आहे. आणि 10 डिग्री चॅनल म्हणून पावसामध्ये जेव्हा समुद्र खवळलेला असतो तेव्हा नेव्हीच्या शिपने पोरगं घेऊन गेलेले आहे मी तिकडे. दर 5 मिनिटांनी वाटतं की आता बुडणार. म्हणजे हे मलाक्का स्ट्रेटच्या जवळचा भाग नाही, अंदमान, कार निकोबार, तिथून पुढे मग तू इंदिरा पॉइंट ऐकला असेल. तर इंदिरा पॉइंटच्या जवळपासची ती जागा आहे की एवढा प्रवास करून तुम्ही तिथे पोहोचल्यावर तुमचं म्हणतं ना बाराती एका स्वागत पान परागचे, तसं आमचं स्वागत काय की उतरल्या गेस्ट रूमच्या बाहेर साप नाहीत ना बघा दार उघडायच्या आधी, हे पहिलं स्वागत असतं. आणि सायरन वाजला की डोंगराकडे पळायचं, हे दुसरं स्वागत होतं, कारण तिथे सुनामीने जीव गेलेले कितीतरी लोकांचे. त्यामुळे त्या जागी फोन चालत नाही, काही नाही. हे वेगळ्या प्रकारचं मेडिटेशन आहे, कंपल्सरी मेडिटेशन आहे बऱ्याचदा, पण तो एक्सपिरियन्स आहे.
आणि आपण म्हणतो ना की काही मॉरिशसला जायची गरज नाही, इतका सुंदर आपला देश आहे ना की फक्त सिव्हिलियननी तिथे जाऊ नये, गेले की कचरा निर्माण करतात. जिथे सिव्हिलियन गेले नाही तिथे निसर्ग फार सुंदर आणि सुरक्षित राहिलेला आहे. त्यामुळे इथे पण 25 दिवस अडकले होते, कारण ती जागा अशी होती की 10,000 लोकांची वस्ती आहे. वस्ती म्हणजे जवान, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स यांची वस्ती, सिव्हिलियन फार कमी आहेत. म्हणजे ती जागा गव्हर्नमेंटने वेटरन्सना ती जागा दिलेली होती की तुम्ही तिथे गाव वसवा, कारण आपला तिथे प्रेझेन्स असला पाहिजे, अशी ती जागा आहे. आणि तिथे राहायचं तर एकच डॉक्टर आहे. सो सर्दी खोकला ताप ह्याच्या पलीकडे तो डॉक्टर काही ट्रीट करत नाही. आता 10,000 माणसांमध्ये रोज कोणीतरी आजारी पडतं. कोणीतरी आजारी पडलं की मेडिकल प्रायोरिटीज फर्स्ट, आपला नंबरच लागत नाही. असं करून 25 दिवस मी तिथेच अडकलेले होते. सो फोन नाही, काय नाही, वेगळ्या प्रकारचं मेडिटेशन आहे. तिकडे समुद्र, तिथे वेगळ्या प्रकारचे मगरमच्छ असतात. एशियातले फक्त एकाच प्रकारचे काही प्रजातीतले प्राणी त्या बेटावर आहेत. हे फार डिफरंट एक्सपिरियन्स आहे. सो ज्यांनी नेव्हीमध्ये 30-30 वर्ष सर्व्हिस केले तेही ज्या ठिकाणी जाऊ शकले नाही त्या ठिकाणी मला काम करायला जाता आलं, आणि इट वॉज अ लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स फॉर मी. सो मी नेहमी म्हणते की असं मॅपवर झूम केलं तर ज्या जागा दिसतील, तर तशाच ठिकाणी मला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स काम करायला पाठवते बहुतेक. आणि गंमत म्हणजे एवढं फिरल्यावर पण वाटतं की अजून आपण 10% देश बघितलाय. इतका प्रचंड जिओग्राफीने नटलेला आपला देश आहे, वैविध्याने नटलेला देश आहे, आणि आपण कुठे बाहेर फिरायचो, अख्खं जग या देशात सामावलेलं आहे. म्हणजे अपार्ट फ्रॉम बिझनेस एक्सपिरियन्स, इट्स ॲज अ ह्युमन बिंग इट्स अ ग्रेट एनरिचिंग एक्सपिरियन्स. अँड आय एम व्हेरी थँकफुल टू गॉड की मला देवाने डिफेन्स बरोबर काम करायची संधी दिली. त्यामुळे मला हे सगळं पण पाहता आलं जे अदरवाईज नसतं पाहता आलं. जबरदस्त. चित्रा, लष्करी ठिकाणी तू काम केलंयस, तर हे सगळं काम करताना असे इतके सुंदर तू अनुभव सांगतेस, तर शिस्त, वेळ आणि अचूकता ह्याचा कसा ताळमेळ तिकडे घातला जातो, आणि तो एक उद्योजक म्हणून तू आणि लष्कर तुझ्याकडून तो कसा ताळमेळ घालून घेते? सो अशा रिमोट ठिकाणी आता ह्या जसा मी अंदमान च्या पुढच्या जी जागा आहे, INS बाज कॅम्बेल बे म्हणतात त्याला. तर आता असं आपल्या सवय असतं की समजा एखाद्या प्रोजेक्टमध्ये तुमच्या मशीनमधला समजा एखादा स्क्रू मिसिंग आहे, तर शहरात मिळेल, गावात पण मिळेल. ह्या ठिकाणी काम करण्यासाठी जर एखादा स्क्रू तुमचा मिसिंग असला तर नॉर्मल मार्गाने 3 महिने पण तो तिथे येऊ शकणार नाही. खरंय. अशा ठिकाणी तुम्ही किती प्रचंड तयारी केलेली असली पाहिजे कामाची. म्हणजे रिमोट लोकेशनला छोटी 5 रुपयाची गोष्ट जी इथे मिळू शकते ती तिथे नाही मिळू शकत. त्याच्यासाठी त्यांना 50 किलोमीटर जायला लागेल, कदाचित 100 किलोमीटर जायला लागेल, आणि 100 किलोमीटर अशा एरियात जाणं सोपं नाहीये. ते काही शहरातलं जाणं नाहीये. त्यानंतर दुसरं महत्वाचं मला असं वाटतं की वेळ, म्हणजे तो फार काही न शिकलेला जवान असू दे किंवा सिनियर मोस्ट ऑफिसर असू दे, तुम्हाला जर 9ची वेळ दिली ना तर 8:45ला सगळं रेडी असतं. ह्याचं सुरुवातीपासून भयंकर सायकोलॉजिकल प्रेशर यायला लागतं की 9 वाजता रेडी असणं कुठली मोठी गोष्ट आहे. 8:45ला रेडी असणं, कारण 9ची वेळ दिलेली ही गोष्ट आहे. म्हणजे तुम्हाला आणायला येणारा तो जवान सुद्धा 8:30ला हजर असतो. मग आपल्याला प्रेशर येतं की अरे आपण अजून रेडी नाही की काय. सो ह्या सगळ्यातून एक मोठी डिसिप्लिन एक पर्सन म्हणून पण येत जाते. आणि वेळेला इतकं महत्व आहे की, आणि तुमचा वेळ आणि तुमचे शब्द एवढं 2च भांडवल असतं आपल्याकडे. बाकी सगळं मॅनेज करता येतं, पण हे नाही मॅनेज करता आलं तर या ठिकाणी तुमच्यासाठी जागा नाही. त्यामुळे मला असं वाटतं की एक बिझनेसमन म्हणून आर्मीने मला वेगळ्या पद्धतीने घडवलं. म्हणजे आता मला माहिती आहे की ही तारीख दिली की याच्या आधी इतके दिवस मला हे रेडी करायचंच आहे, ते विचारायची गरज नाही, मला माहिती आहे ते तसंच असणार आहे. क्या बात आहे. सो एक बिझनेसमन म्हणून जसं प्रोजेक्ट्स मधून आपण घडतो ना, तसे माणूस म्हणून पण आपण घडतो. आपल्यातली शिस्त वाढते, निदान कामातली तरी शिस्त वाढते. इंडिव्हिज्युअल शिस्त किती वाढते माहिती नाही, पण कामातली नक्की वाढते. तुला मी यासाठी एक उदाहरण देतो. आपण परळ स्टेशनवर मध्यंतरी आर्मीने 3 प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या, म्हणजे परळ होतं, इकडे आंबिवली होतं, आणि अजून एके ठिकाणी आर्मीनी म्हणजे इंजिनिअरिंग कोरने ब्रिज बांधून दिले होते. तू म्हणलीस ना 8:45ला त्यांची कशी हे असते. रेल्वेने ते ब्रिज उभारण्याच्या दिवशी अख्ख्या दिवसाचा ब्लॉक घेतला होता, आणि बॉम्बे सॅपर्सनी, त्यांचं पुण्यामध्ये हे आहे HQ आहे त्यांचं, बॉम्बे सॅपर्सनी तो परळचा ब्रिज बांधला. त्यांचं सगळं तयार होतं. कोणी कुठला बीम उचलायचा आहे, कोणी कुठला स्क्रू टाईट करायचा आहे, हे सगळं ठरलेलं होतं. बरोबर सकाळी 9 वाजता तो ब्लॉक सुरू झाला ह्याचा, रेल्वेचा. ती टीम आली. सुरुवातीला त्यांच्या ऑफिसरने कमांड दिल्या, आणि पुढच्या 45 मिनिटात अख्खा ब्रिज बांधून तयार होता.
45 मिनिटांनी त्यांनी तिकडूनच जाणारा एक भाजीवाला पकडला, त्याच्या हस्ते फित कापली, ब्रिजचं उद्घाटन केलं, की जय की जय की जय 3 वेळा घोषणा दिल्या, ब्रिज सुरू झाला. पुढचा दिवसभराचा ब्लॉकचा काही उपयोग झाला नाही. ही असते लष्करी शिस्त, वेळेची अचूकता, याची ताकद. आपण म्हणतो ना की नेपोलियन एक युद्ध कशामुळे हरला, एका फार छोट्या गोष्टीमुळे हरला. ते अतिशय खरं आहे. आणि आर्मीज काय, आपण आपल्या वैयक्तिक आयुष्यातल्या पण छोट्या मोठ्या लढाया ज्या हरतो त्या पण बऱ्याचदा फार छोट्या गोष्टीमुळे हरत असतो. त्यामुळे यांच्याबरोबर काम करताना ती डिसिप्लिन तुमच्या अंगात येतेच की जर 99 स्क्रू टाईट असतील तर उरलेला आपला एक स्क्रू होतोच टाईट, आपल्याला करावं लागत नाही, तो होतो. या सगळ्या प्रवासात ना तुझे खूप उच्च पदस्थ लष्करी अधिकाऱ्यांशी संपर्क आला. CDS बरोबर तुझं इंटरॅक्शन झालेलं आहे, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बरोबर चित्रलेखाचं अनेकदा इंटरॅक्शन झालेलं आहे. चित्रा तुझे फोटो पण मी पाहिलेले आहेत. वायुसेना प्रमुख असतील, लष्कर प्रमुख असतील, ह्यांच्यासोबत तुझा संपर्क आलेला आहे. त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता? एवढ्या मोठ्या व्यक्तींबरोबर काम करताना शिकायला काय मिळतं? सो मला आठवत आहे मी त्याच्या आधी डिफेन्स सेक्रेटरीना भेटले होते आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या ह्या प्रकारचं काम आहे हे CDSच्या अंडर आहे तर तुम्ही त्यांना भेटा. त्यावेळेला माझी काही CDSची ओळख नव्हती. म्हटलं मी प्रयत्न करून बघेन, प्रयत्न करायला काय हरकत आहे. आपण म्हणतो ना वचने किम दरिद्रता, तुम्ही मागितलंच नाही तर मिळेल कसं. मी बिंदास पत्र लिहिलं त्यांना की मला अपॉइंटमेंट पाहिजे आणि मी शुक्रवारी पत्र लिहिलं, मला सोमवारी सकाळची अपॉइंटमेंट मिळाली. मला पहिल्या गंमत आठवते की मी म्हटलं की CDS आणि त्यांचे 4-5 स्टाफ असतील त्या मीटिंगसाठी. त्या मीटिंगमध्ये 45 सिनियर जनरल रँकचे ऑफिसर होते. मला आठवत आहे माझ्याकडे 10-15च्या वर व्हिजिटिंग कार्ड पण नव्हती. पण मी त्यांच्यापुढे जी विजन मांडली की ती विजन अशी होती की हे आज MODचं समजा 1.5 लाख कोटीचं बजेट असेल तर त्या 1.5 लाख कोटीपैकी साधारण 20 ते 22,000 कोटी आर्म फोर्सेस फक्त इलेक्ट्रिसिटी बिल, वॉटर बिल, वेस्ट मॅनेजमेंट या विषयावर खर्च करतो. 1.5 लाख कोटीमधले 22,000 कोटी दरवर्षी. तेव्हा मी त्यांच्यापुढे ही विजन मांडली की आम्ही ज्या प्रकारचं काम करतो या प्रकारे मिलिटरी स्टेशन जोपर्यंत सेल्फ सस्टेनेबल होत नाही तोपर्यंत मिलिटरी सस्टेनेबल होणार नाही. मग एक स्टेशन सस्टेनेबल करण्यासाठी काय करायला लागेल ही विजन आम्ही त्यांच्यापुढे मांडली. त्यांनी आम्हाला 1.5 तास दिला त्याच्यासाठी. आणि दुर्दैव असं होतं की त्यांच्या ऍक्सिडेंटच्या जेमतेम 1 महिना आधी आम्ही भेटलो. त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही अशा प्रकारच्या आर्मी, नेव्ही, एअरफोर्सच्या एस्टॅब्लिशमेंट बरोबर काम करा. अनफॉर्च्युनेटली ते त्यांचे डिफेन्स ॲडवायझरी जे होते ते दोघेही त्या ॲक्सिडेंटमध्ये गेले. नंतर CDS नव्हते. पण ती विजन आर्मी चीफ बरोबर आम्ही शेअर केली आणि त्याच्याबरोबर काम होत आहे. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट की आत्मनिर्भर सेना तेव्हा होईल जेव्हा प्रत्येक स्टेशन आत्मनिर्भर होईल, प्रत्येक ऑपरेशन आत्मनिर्भर होईल. त्या छोट्या पातळीवर जेव्हा होईल तेव्हा त्याचं मोठं, आपण व्यष्टी ते समष्टी म्हणतो तसं छोट्यामधून मोठं विराट रूप आपल्या तेव्हा दिसेल की जेव्हा प्रत्येक स्टेशनचा बाहेरच्या रिसोर्सेसवरचा डिपेंडन्स कमी होत जाईल. ही विजन आम्ही त्यांच्यापुढे मांडली. आणि हा म्हणजे मला फार आनंद वाटतो की जनरल रावत बरोबरची इंटरॅक्शन असो, आपले आधीचे आर्मी चीफ जनरल नरवणे होते त्यांच्याबरोबरची इंटरॅक्शन असो, किंवा राष्ट्रपतींना भेटायला संधी मिळाली रामनाथ कोविंदजींना. तर ही माणसं तिथे त्या कारणासाठी पोहोचलीत कारण त्यांची ती विजन आहे. आणि त्यांच्याबरोबरच्या इंटरॅक्शन मधली महत्वाची गोष्ट की तुम्हाला तुमचा मोठा मुद्दा 3 मिनिटात मांडता आला पाहिजे. मग त्यांनी तुम्हाला 10 मिनिटं देत की 15 मिनिटं हा भाग वेगळा. तुम्ही 3 मिनिटात मांडला तर त्याच्यावरच्या ऍक्शन प्लॅनला डिस्कस करायला ऍडिशनल 12 मिनिटं मिळणार आहेत. पण तुम्ही पाल्ला 12 मिनिटाचं लावलं तर मग त्यांच्याकडे डिस्कशनला वेळ नाही. त्यामुळे हे फार छान लर्निंग होतं. जबरदस्त. त्यांनी काही सूचना केल्या असतील किंवा त्यांनी काही प्रश्न मांडले असतील, त्याच्यातून काही वेगळी इन्साइट मिळाली? CDS आणि चीफना जेव्हा भेटले तेव्हा मी इतक्या नेमकेपणा तो मुद्दा जेव्हा मांडला की आपल्या 1.5 लाख कोटीच्या बजेट, डिफेन्स बजेट मधलं 22,000 कोटी आपण जर वेस्ट मॅनेजमेंट, इलेक्ट्रिसिटी, वॉटर मॅनेजमेंटसाठी किंवा वॉटर बिलसाठी खर्च करतोय, हे जर आपण वाचवू शकलो तर ते 22,000 कोटीमधून दरवर्षी एक विक्रमादित्य उभी राहू शकेल, एवढं बजेटचं आपलं सेव्हिंग होईल. माननीय पंतप्रधानांनी जे विजन मांडलंय विकसित भारत 2047-2070चं जे आहे, तर त्या विजनची आज आर्म फोर्सेसने सुद्धा आपली अलाइनमेंट उभी केलेली आहे. ऑलरेडी त्या दिशेने काम चालू आहे. आणि मला फार अभिमान वाटतो सांगायला की याच्यातलं पॉलिसी लेवलचं काही काम मला करायला मिळालं, काही प्रोजेक्ट्सवर इम्प्लिमेंटेशनचं. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. कारण कुठल्याही क्षेत्रामध्ये कोणीतरी पहिले पाऊलवाट निर्माण करायला लागते, मग त्याच्यातून 100 लोक येतात. पण तो पहिला पाऊलवाटीचा रस्ता फार खडतर असतो आणि आय एम ओके विथ दॅट एफर्ट. सो त्याच्यातून दुसऱ्यांचा रस्ता जर सुकर होणार असेल तर मला करायला आवडेल हे नक्की. चित्रा,
इतका तुझा प्रेरणादायी प्रवास आहे ना, खरोखर ऐकत राहावा असा आहे हा. आणि खूप वेगवेगळे अनुभव तू ह्या सगळ्या तुझ्या या प्रवासात घेतलेले आहेस. पण मला आता पुन्हा एकदा वर्तमानातून मी भूतकाळात जातो, कारण आपण पुन्हा एकदा ह्या शाळेच्या प्रांगणात आलेलो आहोत. पुन्हा एकदा लहान झाल्यासारखं वाटतंय. जरी लहान झालेलो नसलो तरी शाळेतल्या दिवसांविषयी आता मला तुला थोडंसं वळवायचं. कसे होते का ते दिवस, आणि काय आठवत आहेत, त्यातल्या काय गमती जमती आठवत आहेत? मी तर खूप मार खाल्लाय, हेच मला आठवतं. म्हणजे या मुलांनी मार खाणं बंद झालं त्याचं. दे हॅव लॉस्ट दॅट फन. Yes. म्हणजे शिक्षकांनी बोलावल्यावर आपली पट्टी घेऊन जायचं आणि आपण मार खाऊन यायचं, ही वेगळी आत्मनिर्भरता आहे. ही आत्मनिर्भरता यांनी अनुभवलीच नाहीये. आणि त्याच्यातून थोडंसं म्हणजे आज मुलं थोडीशी अगदीच बावळट, जरा काही झालं की यांना डिप्रेशन येतं. आपल्याला कुठलं डिप्रेशन हा शब्दच माहिती नव्हता. इतकं मार खाऊन खाऊन आपण शेवटी निर्लज्ज व्हायला लागलो. पण मला असं वाटतं की एक चाइल्ड ग्रोथ मध्ये याचा फार मोठा भाग आहे. की तुम्हाला आवडतं तसंच प्रत्येक वेळेला नाही मिळणार. तो नकार पण पचवायला लागेल, फटके पण खायला लागतील, आणि तरी कंप्लेंट करायचा स्कोप नाही. कारण शाळेत मार खाऊन आला हे घरी कळलं तर घरी एक्स्ट्रा मार पडेल त्याबद्दल, की काय केलं, तूच काहीतरी केलं असेल. त्यामुळे पण शाळेच्या आठवणी फार निरागस विश्व होता आपलं. त्यावेळेला मोबाईल नव्हता, त्यामुळे खरोखर निरागस विश्व होतं. पुस्तकं वाचायचं म्हणजे चोरीची हद्द काय, त्या वर्गामध्ये मागे बसून शाळेच्या पुस्तकात गोष्टीचं पुस्तक वाचायचं, ही आपली चोरीची हद्द होती. आणि काही शिक्षक म्हणजे मला आठवतं आपण खूप त्रास पण त्यांना दिलेला आहे, अख्ख्या वर्गाला बॉयकॉट केलेलं होतं वगैरे वगैरे. पण म्हणजे तो त्रास दिलेला असला तरी त्या शिक्षकांनी आपल्यावर खूप प्रेम केलं, तरी सुद्धा केलं. आपण आज शिक्षकात असं करू शकू का मला माहिती नाही. पण शाळेतलं मला काही शिक्षक फार आठवतात, की पळदेबाई आठवतात. आणि पळदेबाईंनी ज्या प्रकारे इतिहास शिकवला, इतिहासावर त्यांचं प्रेम होतं इतिहासावर. त्यामुळे त्यांनी पुस्तके नाही शिकवलं, त्यांनी आपल्यासमोर इतिहास उभा केला. आणि तो इतिहास उभा केला. त्यामुळे आज मी जरी इंजिनियर असले तरी माझं इतिहासाचं प्रेम आहे. त्या प्रेमामध्ये पळदेबाईंचा फार महत्वाचा भाग आहे. 1-2 वर्षच आम्हाला त्या शिकवायला होत्या, पण जे काय त्यांचा सहवास मिळाला तो ही बाई जर इतिहास जगते तरी आपल्यासमोर इतिहास उभा करते. ते शिवाजी महाराज उभे राहतात, ते सणावाळ्या नाही उभे राहत, तो प्रसंग उभा राहतो त्याच्यातून. आणि त्या प्रसंगातून म्हणजे आपण म्हणतो की जो इतिहासातून शिकत नाही त्याला वर्तमान आणि भविष्य शिकवतो, हे आपण आज अनुभवतोय. त्यामुळे तो इतिहास वेगळ्या प्रकारे त्याच्या अनुषंगाने आपण इतर वाचन वाढलं असं मला वाटतं. त्यानंतर अत्रेबाईंना पण खूप त्रास दिला होता. पण अत्रेबाईंनी फार सुंदर संस्कृत शिकवलं आपल्याला. म्हणजे माझं संस्कृतवरचं सगळ्या प्रेमातलं 60-70% श्रेय मी त्यांना देईन, की इतकी सुंदर मॅथमॅटिकल लँग्वेज आहे, देववाणी आपण जी म्हणतो, ती आपल्याला शिकायला मिळाली याच्यातून. काही शिक्षकांच्या तासाला तर मी बाहेरच असायचे. मग त्या उन्हाळक्या सुद्धा आठवतात, की चौधरी सर मला आठवतात की त्यांनी काय माझी पट्टी घेऊन बोलायला आणि मी मार खाल्लेला आहे. त्याला असा राग यायचा की अरे मार द्यायला पण आपलीच पट्टी घेऊन यायला सांगतात म्हणून वगैरे. पण इतर एवढ्या स्पर्धा परीक्षा आपण दिल्या आणि फार लिमिटेड रिसोर्सेस होते आपल्याकडे. आपली फी सुद्धा किती कमी होती नाही. म्हणजे मला विचार केला तर आपण जवळपास फुकट शिकलो ऍक्च्युअली. आणि इतक्या कमी रिसोर्स मध्ये आपण इतक्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम दिल्या, इतकं वेगळं काय काय शिकलो. आणि आपली शाळा म्हणजे एसी वर्ग नव्हते, इतर काही नव्हतं, पण जे होतं त्याच्यात आनंदाने जगायला शाळेने शिकवलं आपल्याला. आणि त्या रिसोर्सेस मधून मॅक्झिमम आपण काय बनवू शकतो, काय घडवू शकतो, हे मला वाटतं शाळेने आपल्याला शिकवलं. आणि म्हणून आज परत आलं तरी असं वाटत नाही की एवढी 20-25 वर्ष मध्ये गेलेत, अजूनही वाटतं अरे आपण 8वी अ मध्ये बसलोय आज. ही भावना फार सुंदर आहे. आणि म्हणजे आय विल बी ऑलवेज थँकफुल टू द स्कूल, की आपल्या जडणघडणीच्या याच्यात फार महत्वाचा म्हणजे चांगला गुरु कोण, की जो आपल्याला घडवतोय हे दाखवत नाही आणि आपण सबकॉन्शियसली घडत जातो. हे काम शाळेने आपल्या बाबतीत केलं असं मला वाटतं नेहमी. जबरदस्त. आज मागे वळून बघताना काय जाणवतं? ह्या शाळेत आलीस, खालच्या ग्राउंड मध्ये गेली असलीस, तिकडे गेल्यावर तुला राष्ट्रसेविका समितीच्या सुद्धा आठवणी आल्या असतील. देशप्रेम तुझ्यामध्ये ओतप्रोत भरलेलं आहे, जे तू ते व्यवसाय म्हणून नाही बघत, पॅशन म्हणून बघतेस, त्याचं प्रतिबिंब दिसतं. तर राष्ट्रसेविका समितीमध्ये त्याचा पाया होता, शाळेने दिलेल्या मूल्यांमध्ये त्याचा पाया होता, त्याविषयी
मी पहिलीपासून शाखेत यायचे, म्हणजे त्यावेळेला मोबाईल तर नव्हताच. आई वडिलांची शिस्त होती, संध्याकाळी उठायचं आणि खेळायला जायचं. तर खेळायला कुठे जायचं, तर सोसायटीत पण खेळू शकलो असतो. पण खेळणं हे स्ट्रक्चर्ड असलं पाहिजे, ते नुसतं खेळण्यावर अवलंबून न राहता त्याच्यातून एक फार मोठा विचार दिला गेला पाहिजे, जो संघाने दिला. सो मला असं वाटतं की त्या वेळामध्ये म्हणजे ती प्रार्थना म्हणणं असो, रांगेत उभं राहणं असो, शिस्त असो, मग तो शिक्षिका तुमची वयाने मोठी असेल किंवा लहान असेल, ती शिक्षिका आहे त्यावेळेला, तिचं तुम्ही ऐकलं पाहिजे. हा संस्कार आहे, हा एक टीम लिडरचा संस्कार आहे, हा फार सबकॉन्शियसली घडवला जातो शाखेमध्ये. किंवा आपले आज आदर्श कोण असले पाहिजे. आमिर खान माझा आदर्श नाही, शाहरुख खान माझा आदर्श नाहीये, पण शंकरदेव बरोबर बद्दल आपल्याला कधी सांगितलंच गेलं नाही शाळेमध्ये, म्हणजे सिलेबसमध्ये. पण शंकरदेव रायाने पहिलं आक्रमण कसं परतवलं, त्याने काय अन्याय सहन केला, काय क्रौर्य सहन केलं खिलजी विरुद्ध अल्लाउद्दीन खिलजीने जे त्याच्या बाबतीत केलं, किंवा शिवाजी महाराजांचं चरित्र, एक एक चरित्र, एक एक प्रसंग म्हणजे एक मॅनेजमेंट एक्झाम्पल आहे. आपण नुसते टिळे लावून फिरतोय, हा प्रॉब्लेम आहे की आपण त्यांच्या स्किलमधून, त्यांच्या गोष्टीमधून आपण मॅनेजमेंट नाही शिकलो. मोबाईल नसताना सुद्धा स्ट्रॉंग कम्युनिकेशन कसं करू शकतो हे शिवाजी महाराज शिकवलं. आणि ह्या सगळ्यांची ओळख फार उत्तम पद्धतीने बंबार्डिंग न होता शाखेने करून दिली. मला असं वाटतं की माझ्यातल्या देशभक्तीचं म्हणजे तुला हे एक्झॅगरेशन सांगत नाही, पण मला आजही 5 कडवी वंदे मातरम म्हणताना माझे डोळे व्हायला लागतात. मी नाही म्हणू शकत, मी माईकवर म्हणूच शकत नाही. आणि उभं राहिल्यावरही डोळे वाहतात. हा, आणि ते प्रेम शाखेने दिलं. आणि मी आज शाखेत जाईन किंवा न जाईन, तुम्ही एकदा शाखेत गेला की तुम्ही स्वयंसेविका असताच. मग तुम्ही ज्या क्षेत्रात आहे तिथे स्वयंसेविका आहे. म्हणजे देशासाठी काम करण्यासाठी मी आज शाखेत जायची गरज नाही. मी ज्या क्षेत्रात आहे तिथे देशाच्या प्रगतीसाठी जर काम करत ही हा संघच आहे माझ्यासाठी. आणि सगळ्या लहान मोठ्या वयाच्या आज्या पण असायच्या, कधी कधी त्यांचे विचार पटायचे नाहीत, बुरसटलेले वाटायचे, पण तरी सुद्धा ते पहिले ऐकून घ्यायची मानसिकता निर्माण करायला लागते. त्याला काउंटर करू ना आपण, पण पहिले ऐकून तर घेऊ. हा फार मोठा संस्कार आहे की अनलेस अँटिल यू बिकम अ गुड टीम लीडर, टीम मेंबर, यू कॅनॉट बिकम लीडर. जसं त्या शाखेमध्ये सांगितलं, समजा मला पटलं नाही, एखादी ताई मला ओरडली, फार राग आला त्यावेळेला तिचा, पण त्यानंतर विसरून गेलं, तुमची मैत्री पुन्हा झाली ना. सो हा एक इतर माणसांबरोबर वागायचं कसं, ती जडणघडण, ही फार सुंदर शाखेची देणगी आहे. मी तर विसरूच शकणार नाही. आणि तुमचे आदर्श काय असले पाहिजे ह्याच्यासाठी कोण आदर्श व्यक्तिमत्व. राणी चन्नम्माचं नाव आपल्या कुठे सिलेबसमध्ये होतं ना, पण चन्नम्माने काय केलं, झाशीच्या राणीने काय केलं, ते गाणं मला अजून आठवतं, वाघाच्या जबड्यात घालून हात मोजितो दात जात ही आमची. तर त्या गाण्यामधून तो जो इतिहास मांडला गेला, म्हणजे शाखेचं मला फार कौतुक एका अर्थाने वाटतं की तिथे इंडिव्हिज्युअलिटी संपलेली आहे लोकांची, आणि दे आर जस्ट अननोन नेम्स. म्हणजे एकाही संघाच्या गीतावर एकाही लेखिकाचं किंवा कवीचं नाव नाही. इदम मम हे तिथे शिकवलं गेलं आपल्याला, आणि हे सबकॉन्शियसली शिकवलं गेलं. हे माझं नाही पण मी लिहिलंय हे म्हणणारा कोणी तुला सापडणार नाही. म्हणजे इंदलकरांनी जे लिहिलंय की गडाच्या पायरीची वीट माझ्या नावाची असावी, किंवा तिथे माझं नावही असू नये, तसं राष्ट्राच्या उभारणीमध्ये माझं नाव असलं किंवा नसलं, माझ्या नावाची वीट तिथे लागली एवढं माझ्यासाठी पुरेसं आहे. हा फार मोठा संस्कार आहे, आणि शाखा आहे त्याचा फार मोठा माध्यम आहे, सुरुवात करण्याचं माध्यम आहे. मग तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा त्यानंतर, पण तो विचार एक व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला घडवणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मला वाटतं ह्या सगळ्या जनरेशनलाही पोचली पाहिजे गोष्ट. म्हणजे आपल्या मुलांचे मोबाईल काढून घेऊन सगळ्यांना फटकवून संध्याकाळी 6 ते 8 शाखेमध्ये पाठवलं गेलं, ही काळाची गरज आहे. कारण ती डिसिप्लिनच त्यांच्यात नाही तर नाही येते पुढच्या जनरेशन मध्ये. त्यामुळे मी तर फार ऋणी राहीन शाखेची की त्या वयात जे काही मला शिकता आलं, शिकले, आणि त्याच्यातून लिडरशिप, आपल्यातली लिडरशिप तिथे कुठेतरी घडते की आपल्यावर ही जबाबदारी दिली, मग छोटी असेल ती, पण ती जबाबदारी दिली आणि तुला ती पूर्ण करायची ऍट एनी कॉस्ट. बरोबर आहे. ह्याच्यातून जो कॉन्फिडन्स डेव्हलप होतो, हा कॉन्फिडन्स पुढच्या आयुष्यात येतो ना. याच अनुषंगाने मला पुढचा, आणि आता आपण जवळपास उत्तरार्धाकडे आलेलो आहोत, याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की आता हा पॉडकास्ट काहीतरी मूल्य देण्यासाठी निर्माण झालेला आहे, शाळेचा उद्देशच तो आहे. तर नवीन मुलं हा पॉडकास्ट बघतायत, पुढच्या पिढीला, हा बघणाऱ्या नवी पिढीला तू काय संदेश देशील? संदेश देण्यासाठी मी छोटी अजून, पण तरी पण मला माझे मित्रमैत्री म्हणून काहीतरी सांगायला आवडेल.
त्याच्या आधी तू एक मला प्रश्न आहे त्याचं उत्तर मी पूर्ण देते, मला द्यायचं आहे स्पेसिफिकली. Yes, yes. कठीण प्रश्न कुठला होता? सो आम्ही जे 2 व्हर्टिकल काम करतो की रेग्युलर एन्व्हायरमेंटल जी प्रोजेक्ट्स आहेत, आणि दुसरं एक व्हर्टिकल गेले 4 वर्ष मी त्याच्यावर R&D करते. Okay. त्याच्यात अख्ख्या भारतात कोणीच काम करत नाहीये आता. हम्म. वेस्ट जे अम्युनेशन आहे आपल्याकडे 75 वर्ष आपण शस्त्र, अम्युनेशन, एक्सप्लोजिव्ह हे सगळं बनवत गेलो. हो 3 युद्ध झाले, पण अदरवाईज सगळं अम्युनेशन पडून आहे. जसं प्रत्येक वस्तूचं लाईफ संपतं तसं अम्युनेशनचं पण लाईफ संपतं, आणि कोणीतरी ते हँडल केलं पाहिजे. सेफ पद्धतीने, एन्व्हायरमेंट फ्रेंडली पद्धतीने हँडल केलं पाहिजे. DRDO मध्ये आम्ही दुसऱ्या काही कामासाठी गेलो, DRDOच्या डायरेक्टरने मला विचारलं की आप इसका कुछ कर सकते हो क्या प्रोपेलंट का? मिसाईलचं प्रोपेलंट हो जे भयंकर डेंजरस आहे हँडल करायला. खरंय, खरंय. तर त्या दिवशी मला त्याने विचारलं की प्रोपेलंटचा पी माहिती नव्हता मला त्या दिवशी ज्यांनी हा प्रश्न विचारला. मिसाईलचं प्रॉपेलंट हा प्रकार असा आहे की जो जर का चुकीच्या पद्धतीने हँडल झाला तर तिकडे फुटतं ते. हो, मिसाईलला ते एस्केप व्हेलॉसिटीला नेतं ना ते. म्हणजे केवढी त्याला हाय एनर्जी मटेरियल म्हणतो. सो त्यावेळेला त्यांनी जे विचारलं, म्हटलं सर कोशिश करते मी, नाही म्हटलं. ऍज अ एंटरप्रेनर मला असं वाटतं की तुम्ही नाही म्हणायच्या आधी सगळ्या पर्यायांचा विचार केला पाहिजे. म्हटलं सर जेन्युइन कोशिश करूंगी अगर हो सकता है. ज्या दिवशी मला प्रॉपेलंट मधला पी माहिती नव्हता तो दिवस, आणि 8 महिन्यानंतर त्या प्रॉपेलंटच्या डिस्पोजलवरचं पेटंट मी फाईल केलं तो दिवस. म्हणजे अमेझिंग. इट वॉज दॅट मी ठरवलं होतं की मला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे, हा DRDO समोरचा प्रश्न आहे, हा मला सोडवायचा आहे त्या विषयामध्ये. आणि मला फार अभिमान वाटतोय सांगायला की भारतातली माझी एकटीची ही कंपनी आहे जिला DRDOने अशा प्रकारचं प्रॉपेलंट डिस्पोजल करायचं पेड कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. हे काम दुसऱ्या कोणीही केलेलं नाहीये. आणि आम्ही नुसतं ते डिस्पोज करत नाहीये, तर उद्या त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी निर्माण करण्याचा गेम चेंजर टेक्नॉलॉजीवर मी आता काम करते. वा. म्हणजे जे वेस्ट अम्युनेशन होतं, जे प्रॉब्लेमॅटिक वेस्ट होतं, त्याला एका जसं म्हटलं ना नाठाळ मुलगा वर्गातला त्याला मॉनिटर बनवायचं, ते मला करायला आवडलं आणि मला जमलं. अँड व्हेरी हॅपी अबाउट इट. सो हे मुद्दामून सांगायचा उद्देश हा की ज्या वेळेला तुला प्रॉपेलंट माहिती पडत नाहीये त्यावेळेला तो प्रॉब्लेम शिंगावर घेता आला पाहिजे. तो मी घेतला आणि आय एम व्हेरी हॅपी की आम्ही त्याच्यात सक्सेसफुली काम करू शकलो. तर मला असं वाटतं की आजकालची जनरेशनला आपण इतके रिसोर्सेस प्लॅटरवर दिलेत ना की त्यांचं फायटिंग स्पिरिट कमी झालंय त्याच्यातून. आपण म्हणतो ना कुंडीतलं झाड आणि जमिनीतलं झाड. जमिनीतल्या झाडाला कधी कधी पाणी मिळत नाही, कुंडीतल्या झाडाला रोज पाणी मिळतं. पण त्यामुळे पाणी एक दिवस नाही मिळालं तर कुंडीतलं झाड लगेच सुकतं. पण जमिनीतल्या झाडाची मुळं डीप गेलेली असतात आणि म्हणून त्याचं सर्व्हायव्हल स्पिरिट, त्याचं सर्व्हायव्हल मेकॅनिझम फार स्ट्रॉंग असतं. मला आजकालच्या मुलांना आणि त्यांच्या पॅरेंट्सना विशेषतः हा संदेश द्यावासा वाटतो की तुम्ही तुमच्या मुलांना नो विटॅमिन द्या. तुम्ही त्यांना येस म्हणू नका, कारण तुम्ही ज्या वेळेला त्याला प्रत्येक वेळेला येस म्हणता तेव्हा त्याची नो ऐकायची क्षमता नष्ट होते. त्याला जगात सगळ्या गोष्टी प्लॅटरवर मिळणार नाहीत, आणि तो मग जर तुम्ही प्रत्येक वेळेला येस म्हणू शकलात तर ते कधीही हा नकार पचवू शकणार नाहीत. मला ऑफिसमध्ये अनुभव, तुम्ही एखाद्या मुलाला ओरडल्यावर त्यांना चूक तर तुम्ही ओरडणार ना. ती मुलं नोकरी सोडून जातात कारण त्यांच्या आईवडिलांनी त्यांना लाद घालून सांगितलेलं नसतं की आज तुझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झालंय, आता तुझं अन्न पाण्याची जबाबदारी तुझी. बाळा ठीक आहे, ओरडले तर सोडून दे नोकरी. ह्याच्यातून तो मुलगा कधी घडत नाही. मग त्याच्यात जर ती फायर आणायची असेल तर आज मुलांपेक्षा त्यांच्या आईवडिलांनी हा कॉन्शियस एफर्ट घेतला पाहिजे की मुलाला तुम्हाला कधीतरी नाही म्हणता आलं पाहिजे. आपण आजकाल एकुलती एक मुलं असल्यामुळे आईवडीलच्या गिल्टमधून मुलांना सगळं प्लॅटरवर द्यायचा प्रयत्न करतात. त्याच्यातून ती मुलं फार कमकुवत निपसतायत. तुला माहितीये ग्रीक लोकांची पद्धत होती की मूल जन्माला आल्यावर तान्हं बाळ उघड्यावर ठेवायचं. सर्व्हाइव्ह झालं तर होईल, नाही आता त्याची सर्व्हाइव्ह व्हायची कॅपॅसिटी नव्हती. इतकं क्रुएल व्हायची गरज नाही, पण त्याला सर्व्हाइव्ह होण्यासाठी स्ट्रॉंग तर होऊ दे, त्याला नाही पचवू तर दे. तर एखाद्या क्षेत्रात ते बांबूच्या रोपासारखं आहे की तुम्हाला पेरावं लागतं, वाढ बघावी लागते, आणि त्याच्यातून मोठा बांबू घडायला काही वर्ष जाणार आहेत. तेवढा पेशन्स तुमच्याकडे हवा. आज आपल्याला चटमंगनी पटशादी प्रॉब्लेम जो झालेला आहे ना की ग्रॅज्युएशन झालं, इंजिनिअरिंग झालं, एकदम 5 लाखाचं पॅकेज हवंय, 10 लाखाचं पॅकेज हवंय, ते मिळेपर्यंत मी अनुभव घेणार नाही असं करू नका. अनुभवासारखा गुरु कुठलाच नाही मोठा. मला असं वाटतं की माझं इंजिनिअरिंगचं खरं शिक्षण ज्या दिवशी डिग्री कमवली त्या दिवशी खरं सुरू झालं.
बरोबर. त्याच्या आधी डिग्री कमवली, कागद कमवला आणि मी मनापासून केला अभ्यास. पण तरी सुद्धा गंमत तुला एक सांगते की इंजिनिअरिंग मध्ये हे शिकवत नाहीत की साईटवरच्या टर्मिनॉलॉजी काय असतात. तर माझा साईट व्हिजिटचा पहिला दिवस होता आणि तिकडून आवाज आला जोरात, काहीतरी पडलं, अरे मुंडा गिर गया, मुंडा गिर गया. आपल्याला काय माहितीये पंजाबी गाण्यामध्ये मुंडा म्हणजे लडका. हा. तर आपल्याला वाटलं मुलगा पडला वरून, तर मुलगा नाही पडला, बांबू पडले वरून. तर ते सिव्हिल इंजिनिअरिंगच्या भाषेमध्ये त्या बांबूला मुंडा म्हटलं जातं. हे खरं शिक्षण आहे. हे तुम्ही फील्डवर काम कराल तेव्हाच येणार. त्यामुळे माझं सांगणं आहे की ज्या दिवशी ग्रॅज्युएशन होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी जो मिळेल ते काम करायला सुरुवात करा. कुठलंही काम कमी दर्जाचं नाही, कुठलंही काम हलकं नाही. तुमच्या ऑफिसमध्ये गरज पडली तर हातात झाडू पण घेता आला पाहिजे, त्यात कमीपणा नाही वाटला पाहिजे. मी झाडू मारेन तो सुद्धा उत्तम मारेन. ऍब्सोल्युटली. माझ्यासारखं झाडू कोणी मारणार नाही. मी भले कंपनीची ओनर असेल, पण जेव्हा तुम्ही एक काम परफेक्ट कराल तेव्हा तुमच्या टीमच्या पुढे तुम्ही आदर्श मांडून द्याल की झेरॉक्स पण परफेक्ट कशी करायची, ब्रोशरचा फोल्ड सुद्धा, आपण इंजिनिअरिंग कंपनी आहोत ना, माझा आग्रह असतो की ब्रोशरचा फोल्ड सुद्धा त्याचा कॉर्नर मॅच झाला पाहिजे. हा मॅडनेस नाहीये, हे परफेक्शनच्या मागचं वेळ आहे. तेव्हाच तुम्ही स्टँड आउट व्हाल. नाही तर चलता है वाले तर खूप लोक आहेत जगामध्ये ना, त्यांच्यामध्ये तुम्हाला स्टँड आउट व्हायचं असेल, ऑलिम्पिक विनर एका दिवसात नाही घडत. तो वयाच्या 4थ्या वर्षापासून घडवायला सुरुवात होते, तेव्हा 24व्या वर्षी आणला तर मेडल तो आणतो. आपल्याला ज्या शॉर्टकट मध्ये सगळं हवंय त्याच्या आधी स्वतःमध्ये 20 वर्ष इन्व्हेस्ट करायची तयारी असेल तर तुम्ही ऑलिम्पिक विनर होणार. अदरवाईज ऑर्डिनरी चालता आहे तर 140 कोटी जनता आहे आपल्याकडे, त्याच्यात स्टँड आउट व्हायचं. मी माझ्या मुलाला नेहमी म्हणते की 84 लक्ष जन्मांमधून नंतर जन्म मिळाले आपल्याला, असं आपण म्हणतो हिंदू धर्मामध्ये. तर तुला जे काय करायचंय, चुका चांगलं वाईट या जन्मात करून बघ. पुढच्या जन्मी माकड झालास आणि तुला जर मेकॅनिकल इंजिनियर बनावं वाटलं तर नाही मिळणार तो ऑप्शन. सो ह्या जन्मामध्ये जे जे करून बघायचं ते सगळं करून आपण बघितलं पाहिजे, कारण ही एकमेव ऑपॉर्च्युनिटी असं मला वाटतं. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या चुका करून बघा, सगळ्या प्रकारचे एक्सपेरिमेंट करून बघा, सगळ्या प्रकारच्या रिस्क घेऊन बघा. त्या रिस्कचे जर परिणाम होतील त्याच्या ओनरशिपची पण तयारी ठेवा. हे पण महत्वाचं आहे की रिस्क घेतली, फेल्युअर आलं की आईवडिलांकडे रडत जाऊ नका. तुमच्या डिसिजनची ओनरशिप आपण घेतली पाहिजे. त्यामुळे आपण म्हणतो ना की आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार आहे, तसं तुम्ही खाल्लेल्या मातीचे पण तुम्हीच उत्तरदायित्व आहे आणि तुम्ही सोनं घडतं त्याचंही उत्तरदायित्व तुमचंच आहे असं मला वाटतं. जबरदस्त. चित्रा, जे जे उत्तम उदात्त उन्नत हे सगळं अशा पद्धतीने तू तुझा हा सगळा प्रवास केलेला आहेस. म्हणजे शाळेतली चित्रा ते आज एक यशस्वी उद्योजिका चित्रा, नुसती यशस्वी उद्योजिका चित्रा नाही तर समाजाला काहीतरी देणारी चित्रा. हा प्रवास खूप मोठा होता. चित्रा ते चित्ररेखा वैद्य हा प्रवास बघताना आम्हाला खरंच आनंद होतो. आणि तू त्या निमित्ताने मग अशी म्हटलं ना, तू एक प्रेरणादायी नेतृत्व आहेस. ते का ते ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून सगळ्यांसमोर आलेलं असेलच अशी आपण अपेक्षा करूया. चित्रा आज आपल्या इकडे आली आणि तिचा सगळा प्रवास आहे तो आपल्यासाठी आपल्या समोर मांडला. त्याबद्दल चित्रा थँक्यू व्हेरी मच. आणि तू जे पुढे अजून आव्हानं घेशील आणि पुढे ज्या तुझ्या कंपनीच्या तुझ्या स्वतःच्या जे प्रोजेक्ट्स असतील त्यासाठी तुला मनपूर्वक शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती करत राहा. आत्ता सध्या तुझ्याकडे बघताना आम्हाला अशी मान वर करावी लागते, काही दिवसांनी एवढी मान वर करावी लागेल की अरे बापरे, अरे कुठे आहे चित्रा, कुठे पोहोचली आमची. इतकी मोठी उद्योजक हो. आम्हाला खूप अभिमान वाटतो तुझा की तू आमची मैत्रीण आज एवढी मोठी झालेली आहेस. याबद्दल थँक्यू व्हेरी मच. तर चित्रा, आज इतका सुंदर हा प्रेरणादायी तू प्रवास आमच्या समोर मांडलास त्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. शाळेकडून एक छोटीशी तुला भेट, हा एक मोमेंटो आहे आणि शाळेला तुझा अभिमान आहे, आम्हाला सगळ्यांना तुझा अभिमान आहे. आणि हा आपला बिल्ला होता असा, तो तुझ्या घरी तुझ्या ऑफिसमध्ये हा राहीलच आणि नेहमी तो प्रेरणा तुला देत राहील. थँक्यू. तर हा होता आजचा आपला पॉडकास्टमधला माझी शाळा माझा जिव्हाळा मधला आज एक अतिशय वेगळा विषय आपण या निमित्ताने ऐकला. अशाच उत्तुंग व्यक्तिमत्वांशी आपल्याला चर्चा करायची आहे. अनेक शाळेने उत्तमोत्तम व्यक्तिमत्व घडवली, त्यांची यशोगाथा सुद्धा जाणून घ्यायची. पुढच्या भागात आपण नव्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका. हा एपिसोड, हे चॅनल सबस्क्राईब करा शाळेचं आणि अशाच व्यक्तिमत्वांना भेटत राहा. थँक्यू.